त्याचबरोबर वृक्ष मित्र सुद्धा आहेत आणि त्यांना वृक्षासंदर्भात बरेचसे सन्मान या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्यांचे. तर या मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होतंय. या कार्यक्रमासाठी जे पुणेरी येणेगुरू ग्रुपच्या माध्यमातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या निमित्तानं व्याख्यान आणि येणेगूर भूषण पुरस्कार आजच्या दिवशी या ठिकाणी होणार. या आलेल्या सर्वच मान्यवरांचं आणि येणेगूर परिवाराचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष असं स्वागत. सर्वच मान्यवरांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये जे व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट माननीय श्री शीतल चव्हाण व माननीय श्री मेघराज बरबडे या ठिकाणी आजचा जो व्याख्यानाचा विषय असणार आहे ते ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांचा आत्ताच्या येणाऱ्या पिढीसाठी ज्या समस्या आहेत त्याच्यावरती या ठिकाणी ते बोलतील. त्यानंतर माननीय श्री मेघराज बरबडे हे आपल्या येणेगूर मधील जे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक होतील त्यांच्याविषयी या ठिकाणी व्याख्यान होईल. आणि यानंतर जो सगळ्यात महत्वाचा आहे तो येणेगूर भूषण पुरस्कार हा माननीय श्री प्रदीप गायकवाड सर माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका यांचे या ठिकाणी आजच्या या दिवशी हा येणेगूर भूषण पुरस्कार देऊन सन्मान होईल. तर आपला हा पुणेरी येणेगूर ग्रुप यांच्या माध्यमातून हा सलग 4था वर्ष या कार्यक्रमाचा आहे. तर या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी प्रतिमेची पूजन करून दीप प्रज्वलन करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. दिनामध्ये जलद छातीवर वार देह झिजविला मातीसाठी कित्येकाने प्राण अर्पिले मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी. या शूरवीरांसाठी आम्हा येणेगूर कोटी कोटी प्रणाम. सर्वांनी जोरदार मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन या कार्यक्रमाचं संपन्न होतोय. आमदार पिंपरी चिंचवड विधानसभा आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचे जे लाभले माननीय श्री अरुणभाऊ पवार अध्यक्ष मराठवाडा जन विकास संघ पिंपरी चिंचवड. यामध्ये या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पूजन झालं आणि हा आपला 4थ्या वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी श्रीकृष्ण हॉल या ठिकाणी संपन्न झाला. सन 2024 ला सुद्धा याच हॉलमध्ये आपण हा कार्यक्रम संपन्न केला होता 3ऱ्या वर्षाचा. हे करत असताना आपण सप्टेंबरमध्येच हा कार्यक्रम घेतो. त्यामध्येच आपला जो मराठवाडा आहे हा सुद्धा मुक्त झाला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं सुद्धा औचित्य साधून आपण व्याख्यान आणि येणेगूर भूषण हा पुरस्कार सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करतो. तर मी या कार्यक्रमाचे जे प्रस्तावना आहे ते मी आपले राजेंद्र बोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविकपर या ठिकाणी बोलू नका. रमेश काशीद आणि नवनाथ पिढींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आजच्या या येणीगोर भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या संदर्भात उपस्थित असणारे चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय शंकरशेठजी जगताप, त्याचबरोबर खास करून लातूरहून उपस्थित असलेले आमचे मित्र मेघराजजी बरबडे, ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे, असे ॲडव्होकेट शीतलजी चव्हाण, त्याचबरोबर ज्यांना येणीगोर भूषण पुरस्कार दिला जाणार आहे असे आमचे मार्गदर्शक, नेहमीच पाठीशी उभा असणारे आमचे मित्र माननीय प्रदीप भाऊ गायकवाड, माजी नगर सदस्य, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं मी येणीगोरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येणीगोर भूषण पुरस्कार द्यायचा. येणीगोर गावातील सर्व आपले बांधव ज्या ठिकाणी राहतात त्यांना एकत्रित आणायचं आणि या कार्यक्रमाचा सोहळा घ्यायचा. याचं कारण काय आहे की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं खरं तर आमचा मराठवाडा हा स्वातंत्र्यानंतर 2 वर्षाच्या कालखंडानंतर खरं तर देशामध्ये आला. निजामकालीन राजवटीमध्ये काही तत्वनिष्ठ लोकांच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थानं या भारत देशाचे नागरिक होऊ शकलो. परंतु हे निजामाच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर आपला भारतामध्ये निजाम संस्थाने काय येण्यास तयार नव्हतं. परंतु त्या ठिकाणचे तत्कालीन जे काही लोक होते, ज्या ठिकाणी संघर्ष केला, अनेकांचे आमचे जोशीभाऊ असतील आणि अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक असतील, यांच्या माध्यमातून एक अभूतपूर्व क्रांती घडली. आणि त्या क्रांतीचं खरं जनक म्हणायचं असेल तर सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेलांच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठा असा क्रांतिकारक पाऊल या देशामध्ये उचललं गेलं आणि रजाकार या ठिकाणी झालं. याबद्दल आपण सर्वजणच उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं खरं जे नियोजन केले आमचे मिरगे आहेत, त्यानंतर अनुरागजी दुधबादे, अनिलजी इगवे, रत्नदीप कुलकर्णी, आनंद मिरगे, शोभराज बनसोडे. खरं तर शोभराज बनसोडे आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे. कार्यक्रमाचं म्हणण्यापेक्षा आम्ही या दरवर्षी प्रोटोकॉलप्रमाणे या संयोजन समितीचं अध्यक्षपद बदलत असतो. तर या वर्षीचं जे अध्यक्ष आहेत आमचे शोभराजजी बनसोडे, यांना खरं तर धन्यवाद द्यावे, तितके महत्त्वाचे आहे. त्यांनी अतिशय कष्टाने या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या प्रास्ताविकानंतर दरवर्षीप्रमाणे जे सांगितलेत की प्रत्येक वर्षी हा अध्यक्ष चेंज केला जातो आणि प्रत्येक वर्षी नवीन अध्यक्ष केला जातो. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की याच्याही पेक्षा मी सुंदर काम करू शकतो, पण ज्या वेळेस अध्यक्ष निवडायची वेळ असते त्यावेळेस मी अध्यक्ष होणार याच्यासाठी कुणीही तयार नसतं. आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला काय बोलायचं हे समजणार. तर यावर्षी अध्यक्ष या शोभराज बनसोडे, मी यांना विनंती करतो की त्यांनी 2च शब्द या ठिकाणी बोलावे. त्यानंतर कार्यक्रमासाठी प्रोटोकॉलनुसार लगेचच सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक शंकरशेठ जगताप साहेब, आपल्या कार्यक्रमाचे येणीगोर भूषण पुरस्कर्ते सन्माननीय प्रदीप भाऊ गायकवाड आणि ह्या कार्यक्रमाचे जे 2 वक्ते आहेत माननीय शीतल चव्हाण सर आणि मेघराज बरबडे साहेब, यांचं मी स्वागत करतो. आणि मित्रांनो, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं हजर झाला, तुमचं पण मी स्वागत करतो. धन्यवाद.
यानंतर जे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे जे आमदार आहेत माननीय श्री शंकर भाऊ जगताप या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री अरुणभाऊ पवार अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ या पिंपरी चिंचवड शहरासाठी याच आता या कार्यक्रमासाठी जे उद्घाटक आहेत आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे आमदार यांचा सन्मान या पुणेरी गुरु यांच्या ग्रुपच्या माध्यमातून या मान्यवरांचा सन्मान होईल. अनुराज दुधबाते यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहेत माननीय श्री शंकर भाऊ जगताप आमदार पिंपरी चिंचवड शहर मान्यवरांचा सन्मान होतोय तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या यांच्यासाठी. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुणभाऊ पवार अध्यक्ष मराठवाडा जनविकास संघ पिंपरी चिंचवड शहर यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. तरी रत्नदीप कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर या कार्यक्रमासाठी जे प्रमुख वक्ते ते ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यानंतर माननीय श्री मेघराज बरबडे यांचा सन्मान यादव गाडेकर. यानंतर या माननीय श्री कमलेश पवार प्राचार्य ITI कॉलेज औंध यांचा सन्मान या ठिकाणी राजेंद्र कोडके यांना विनंती करतो की यांचा सन्मान करावा. यानंतर माननीय श्री विलास पाडोळे सर यांचा सन्मान मी विलास कल्याणकर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. यानंतर माननीय श्री राहुल भाऊ जवळकर सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान मी राजेंद्र कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. यानंतर माननीय श्री शशिकांत दुधारे सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान मी मशाकभाई पांढरे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. यानंतर माननीय श्री अजयदादा दुधबाते अध्यक्ष अहिल्यादेवी होळकर सेवा संघ यांचा सन्मान प्रदीप कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. यानंतर माननीय श्री रमेश काशीद
या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आनंद मिरगे यांना. यानंतर माननीय श्री नवनाथ भिडे, यानंतर गाडेकर आणि यादव यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. यानंतर माननीय श्री अंकुश जगदाळे सर, यानंतर लक्ष्मण कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. यानंतर आपल्याच येडगूरमधील मशाक पांढरे यांचे चिरंजीव डॉक्टर जुबेर मशाक पांढरे, जे MBBS डॉक्टरी पदवी या ठिकाणी संपन्न झाली, तर पुढील शिक्षण या ठिकाणी घेत आहेत, त्यांचंही या ठिकाणी आपल्या या पुणेरी निगुरकरच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान होईल. तर या कार्यक्रमासाठी जे पिंपरी चिंचवड शहर आमदार विधानसभा भवन, तर यांचे शंकरभाऊ जगताप या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर जुबेर मशाक पांढरे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. परमेश्वर बनसोडे यांनी एक सन्मान केले त्याचा. आजच्या या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आहेत, सर्वच प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान संपन्न झाला. सर्वांनी एकदा या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तर आजच्या या कार्यक्रमासाठी जे कार्यक्रमाचे उद्घाटक होते आमदार पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघ, तर माननीय श्री शंकरभाऊ जगताप यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावे. माननीय आमदार नाही, चिंचवड विधानसभेचे आमदार आहेत. व्याख्यान आणि वेणुगुर भूषण पुरस्कार प्रदान समारंभाच्या निमित्तानं आज ज्यांचं भूषण देऊन आपण सत्कार करणार आहे असे आमचे सहकारी माजी नगरसेवक प्रदीपजी गायकवाड आणि ज्यांचं आपल्याला वाणीतून आज ज्यांना आपण ऐकणार आहोत असे ॲडव्होकेट शीतलजी चव्हाण, श्री मेघराज बरबडे आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन झालं आहे ते मराठवाडा जनविकास संघाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अरुणजी पवार, या भागाचे युवा नेतृत्व राहुल जवळकर, शशिकांत दुधारे, अहिल्यादेवी होळकर, सेवा संघाचे आमचे अध्यक्ष अजयदादा दुधबाते, त्याचप्रमाणे रमेशजी काशी, आमचे दुसरे सहकारी विलासजी पाटळे, नवनाथजी भिडे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या पुणेरी येणुगुरकर ग्रुपच्या अध्यक्ष शोभराजी बनसोडे, अनुरागजी दुधबाते, राजेंद्र घोडके, आणि लिखवे, रत्नदीप कुलकर्णी, आनंद मिरगे, रमेशजी धामशेट्टी, राजेंद्र कांबळे, मंगेश भोसले, लक्ष्मण कांबळे, परमहंस भाले, विलास कल्याणकर, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदनही करतो. आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आज जो काही अनोखे उपक्रम गेली अनेक वर्षापासून करताय आणि त्याच्यामध्ये आपण येणुगरकर भूषण हा जो दरवर्षी देता त्याबद्दल आपल्या सगळ्या ग्रुपचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदनही करतो. आपण पाहिलं तसं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम हा 17 सप्टेंबर आहे, पण वेळेअभावी आज आपण ठेवलात. एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपल्या मातीची जरी लांब राहिलो तरी मातीची नाळ आपण तोडलेली नाही आहे.
आणि ज्या मातीने आपल्याला एवढं मोठं केलं, ज्या भूमीने मोठं केलं, त्याचं पान फेडण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहिला, त्याबद्दल आपल्या सर्व मराठवाड्याच्या मित्रमंडळांचं, सर्व बंधू भगिनींचं मी मनापासून कौतुक करतो. आपण पाहिलं तसं तर मराठवाड्यामध्ये जे काही निजामशाहाच्या ताब्यात, हैदराबाद संस्थांच्या ताब्यात 8 जिल्हे होते आणि स्वातंत्र्य मिळालं तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. आणि त्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वीरपुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, या सर्वांना आज आपण नमन करूया, त्यांचं आज आपण त्यांना वंदन करूया, कारण त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. आणि अशा या शूरवीरांना, त्यांच्या या धैर्याला आपण निश्चितच सदैव सलामच केला पाहिजे. आजच्या या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आपण दरवर्षी व्याख्यान आणि पुरस्कार हे दोन्ही गोष्टी करता, म्हणजे आपला समाज हा म्हणजे कुठल्याही गोष्टींनी वाया गेला नाही पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीच्या जास्त नादी लागला नाही पाहिजे. आपण पाहतो की पैसे आले की लोक काय करतात, शिक्षण झालं की काय करतात, जास्त झालं की ते कमी कसं करायचं आणि त्याला कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं, तर हे व्याख्यान सांगतात आणि व्याख्यानाच्याद्वारे हे आपल्याला समजतं. म्हणूनच आज ॲडव्होकेट शीतल चव्हाण असतील किंवा आमचे मेघराजजी बरबडे असतील, हे व्याख्यानाद्वारे समाज सुधारण्याचं काम हे गेली अनेक वर्षापासून करतात आणि आपल्यालाही ते मार्गदर्शन करणार आहात. आणि आपल्या समाजामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलंय त्याचा आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. म्हणून आपण पुरस्कार देऊन, भूषण देऊन त्यांना पुरस्कारार्थ करत असतो. असे दोन्ही विलाप आपण केल्याबद्दल आपल्या ग्रुपचं, मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या या दिनाच्या निमित्तानं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम या पुढील काळामध्ये आपण घेत राहू अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. मेघराजजी, आता आपण पाहिलं आहे की एकंदरीत मराठवाडा हा पूर्वीचा म्हणजे 80 किंवा 90च्या दशकातला मराठवाडा आणि आत्ता 2020च्या म्हणजे 21व्या शतकातला मराठवाडा याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि हा बदल केवळ कुणामुळे झाला, कशामुळे झाला हे आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. की आज आपण पाहिलं मराठवाड्याचा विकास मग औद्योगिक असेल, शेती क्षेत्रात असेल, बाकी कामगार क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल. आज आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज नगरला आता मोठं स्टील औद्योगिक क्रांती होत आहे आणि ही औद्योगिक क्रांती म्हणजे उद्याचं ते स्टील सिटी असणार आहे. म्हणजे जालना असेल, छत्रपती संभाजी महाराज नगर असेल, हे स्टील सिटी म्हणून ज्ञात होणार आहे. आपण आज पाहिलं नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील लाखो हेक्टर शेती ही शेती लागवडच्या क्षेत्राखाली येणार आहे. हा जो बदल घडतोय, हा बदल आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मग अरुण शेठ सारखे पिंपरी चिंचवडला इथे स्थायिक होऊन, जरी त्यांची जन्मभूमी ही मराठवाडा असेल तरी कर्मभूमी ही पिंपरी चिंचवड आहे, त्याचंही ते भान ठेवतात आणि या भूमीसाठी ते नियमितपणे काम करत असतात. आमचा अनुराग असेल आणि सगळीच टीम असेल या कर्मभूमीसाठी सुद्धा जन्मभूमीसारखंच काम करतात. तर या पुढील काळातही आपण त्याच पद्धतीने काम करत राहू आणि येणारा मराठवाडा मुक्ती संग्रामचा हा पुढचा कार्यक्रम महायुतीचं सरकार म्हणून आणि माननीय मोदीजींचं सरकार म्हणून मी निश्चितच तुम्हाला ग्वाही देतो की येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपल्याला इतर ठिकाणी कुठेही साजरा करायची गरज लागणार नाही. हा मराठवाड्यातच आपण आपला मुक्तीसंग्रामचा कार्यक्रम हा साजरा करू. कारण आता मराठवाडा पण सुजलम सुफलम होत चाललेला आहे. मराठवाडा पण औद्योगिक क्रांती करत आहे. आज आपण पाहिलं की रस्त्याचं नेटवर्किंग असू द्या, औद्योगिकरण असू द्या, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी वाटचाल करत आहे मराठवाडा, शेती क्षेत्रात वाटचाल करत आहे, या सगळ्या गोष्टींमुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या जो परिवार जो गावापासून इकडे रोजीरोटीसाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी हा पुणे, मुंबई आणि इतर शहरामध्ये जे विस्थापित झालेले ते परत आपल्या गावी परततील आणि परत तिथे जाऊन आपण आपल्या गावी मराठवाडा मुक्ती संग्रामचा दिन हा तिथेच साजरा करतील. अशाच पद्धतीचा विकास
हा आता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करत आहोत आणि या पुढील काळातही निश्चितच जो मराठवाड्याचा बॅकलॉग जो आहे तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे आमचं सरकार करतं आहे. एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मी सांगू इच्छितो. पुनश्च एकदा या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने ज्या हुतात्म्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम हे आपण आपल्या पिढीने नव्हे तर पुढच्या पिढीने पण केलं पाहिजे. आपले व्याख्याते आहेत मेघराजजी असतील, ॲडव्होकेट शीतल असतील, हे आपल्याला सांगतीलच. आणि जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले ते स्वातंत्र्य कशा पद्धतीने म्हणजे राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, या सगळ्या पद्धतीने आपल्याला ते टिकून ठेवण्याचं काम या पुढील काळामध्ये आपल्या सर्व मंडळींना करायचं आहे आणि आपण निश्चितच ते पार करू अशीच अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांना या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आमचे प्रदीपजी गायकवाड यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना जो आज आपण पुरस्कार देणार आहोत, पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि पुरस्काराच्या प्रमाणे आपल्याला पुढे काम करावं लागतं. आणि आज तुम्हाला पुरस्कार का दिला गेला आहे तर तुमचं समाजामधील काम, तुमचं समाजाच्या प्रती असलेला जे ओढा आहे आणि तुम्ही समाजाप्रती जे जे आत्तापर्यंत करत आलात ते अजून दुपटीने करावं म्हणून हा भूषण पुरस्कार तुम्हाला या ग्रुपच्या वतीने देण्यात येत आहे. तुमचंही मनापासून मी कौतुक आणि अभिनंदन करतो. तुमच्या पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस पुणेरी एनू गुरकर ग्रुपच्या वतीनं, पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं, मराठवाडा मुक्ती संग्राम समितीच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आपण या ठिकाणी हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा प्रत्येकाने साजरा करायचा. जो आपला महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये हा एका ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जावो हे जे आपण या ठिकाणी सर्वांसाठी संबोधित केला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा सलग 4था वर्ष आणि हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा हा 77वा वर्ष या ठिकाणी साजरा होतोय. हैदराबादला ज्यावेळेस निजामाचं या ठिकाणी सरकार होतं ते सगळं संपवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी प्राणांची आहुती दिली आणि मराठवाडा हा मुक्त केला 17 सप्टेंबर 1948ला. तर त्यानंतर 77 वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहेत. तर याच निमित्तानं आज आपल्या येणेगूर भूषण चे मानकरी माननीय श्री प्रदीप भाऊ गायकवाड, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका, हा सन्मान देत असताना प्रत्येकालाच वाटतं की हा सन्मान मला मिळाला पाहिजे, पण हे स्वतःला वाटून त्याचा उपयोग होत नसतो. हा पूर्ण समाज काय म्हणतोय आणि समाजाप्रती आपलं जे म्हटलं जाते की चारित्र्य काय आणि या माणसाचं वर्तणूक काय, या माणसाचं कार्य कसं आहे, तर हे समाजानं ठरवलं तर प्रत्येकाचा या ठिकाणी विषय हा भूषण किंवा सन्मानाचा हा जेव्हा येतो तेव्हा सर्वांचाच विचार करून जो सन्मान दिला जातो. आणि येणेगूर ग्रुपच्या माध्यमातून हा सलग 4था सन्मान आहे. प्रत्येक वर्षी आपण एक नवीन सन्मान या ठिकाणी देतो आणि प्रत्येक वेळेस नवीन व्यक्ती या ठिकाणी घेतो. तर या वर्षाचं सन 2025 साठी माननीय श्री प्रदीप भाऊ गायकवाड यांना येणेगूर भूषण हा पुरस्कार दिला जातोय. तरी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आज या पुणेरी येणेगूरकर ग्रुपच्या माध्यमातून जो येणेगूर भूषण पुरस्कार देण्यात येतोय यांना प्रदीप भाऊंना सन्मानित करायचंय. सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या येणेगूर भूषण पुरस्काराचे मानकरी माननीय श्री प्रदीप भाऊ गायकवाड, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका,
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या यांच्यासाठी. सर्वच मान्यवरांचं परत एकदा धन्यवाद. तर यानंतर प्रदीप भाऊंना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावे. सर्वांना प्रथम नमस्कार. आज या ठिकाणी पुणेरी आपला जो येणेगूरचा ग्रुप आहे ज्याच्या माध्यमातून मला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं, मी सर्वांचे प्रथम आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार साहेब शंकरभाऊ जगताप, कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाऊ पवार, आजच्या कार्यक्रमानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्राम आणि त्याच्याविषयी आणि त्याच्या घडलेल्या घडामोडीविषयी जे वक्तृत्व जी माहिती देणार आहे ते शीतल साहेब चव्हाण आणि मेघराज परबडे साहेब. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश पवार साहेब आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर साहेब, शशिकांत दुधारे, अजय दादा दुधबाते. आणि आजच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्या येणेगूर परिवाराच्या वतीने अनुराग दुधबाते, राजेंद्र भाऊ घोडके, अनिल भाऊ इगवे, रत्नदीप भाऊ कुलकर्णी, आनंद मिरगे, शोभराज बनसोडे, मंगेश भोसले, लक्ष्मण कांबळे, परमहंस भाले, त्याचप्रमाणे अमोल माळी, महादेव माळी, विलास कल्याणकर, रमेश रामशेट्टी, अजित राजपूत, राजेंद्र कांबळे आणि हा हॉल उपलब्ध करून दिला आहे आणि या ठिकाणी मीडियासाठी काही काम करतात ते सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि कार्यक्रमास जे उपस्थित आहेत सर्व विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारे त्या ठिकाणी उपस्थित या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला पुरस्कार दिला आणि आपण सर्वांनी दाद दिली त्याच्याबद्दलही मी आपले आभार मानतो. भाऊ, आमचं गाव हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्हा, आता जो धाराशिव जिल्हा आहे त्या धाराशिव जिल्ह्याचा शेवटचा तालुका. तर आमच्या गावाची जाण्या येण्याची ओळख म्हणजे सोलापूर पुढं जाणे, त्यानंतर नळदुर्गचा किल्ला, त्याच्यानंतर मग आमच्या बाजूला इकडं तुळजापूर आहे, तिथून जवळ अक्कलकोट आहे, त्यानंतर जवळ घाणगापूर आहे आणि हा पंचक्रोशीचा भाग. आणि आमच्या गावामध्ये 1972ला भीषण दुष्काळ पडला. त्या दुष्काळानंतर अनेक कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी सर्व पुण्या मुंबईच्या दिशेने, काही हैदराबादला गेले, काही सोलापूरला स्थायिक झाले आणि शिक्षणाची सुद्धा त्यावेळेस तेवढी सोय नव्हती. अनेक कुटुंबातले जे आता रिटायर झाले असतील किंवा जे मोठ्या पदावर काम करत असतील, उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे, मुंबई, सोलापूर, अक्कलकोट, हैदराबाद अशा भागात त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह हे होत असताना आमच्या मराठवाड्यामध्ये मुळात जो भाग आहे तो पावसावर अवलंबून आहे. भाऊने आता सांगितले नदी जोड प्रकल्प जो आपल्या सातारा कृष्णा खोऱ्यावरून येणारं पाणी आहे, त्याचप्रमाणे आता जे आपल्याला उजनी धरणाचं पाणी मिळतंय, सोलापूरला मिळतंय, त्यानंतर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला मिळते अनेक ठिकाणी. आणि आमच्या गावाच्या बाजूला बेनीतुरा प्रकल्प झाला. त्या प्रकल्पामुळे सुद्धा काही शेती पाणलोट क्षेत्रामध्ये आली, काही बागायती शेती झाली, अशा म्हणजे बदल घडत गेले. आणि आमच्या गावाचं गावाचं जे नाव आलं नकाशावरती ते भूकंपामध्ये जास्त पडलं. कारण भूकंप ज्यावेळेस घडला तर त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आमचं गाव शेवटचं होतं भूकंप क्षेत्रामध्ये. जे सास्तूर, माकणी, किल्लारी वगैरे हे जे सर्वात मोठा भूकंप झाला 1993 साली, त्यावेळेस आमचं गाव हे बाँड्रीवरती. आणि आमच्या गावामध्ये काही जी कच्ची घरं होती त्यांना तडे गेले आणि त्याचं पुनर्वसन सुद्धा शासनाने केलं. म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आमचं गाव चर्चेत आलं. ते मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जो टोल बंद केला, येणेगूरचा टोल,
त्याच्यामुळे आमचं गाव चर्चेत आलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव गेलं. आणि अनेक आमच्या गावामध्ये दर सोमवारचा जनावरांचा बाजार भरतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतली जवळजवळ 50-100 खेड्यातली माणसं त्या ठिकाणी येतात. भाजीपाल्याचा असेल किंवा जनावरांचा बाजार, त्यातून आर्थिक प्रगती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण समाजाची, म्हणजे रस्तेला असतील, लाईट असतील, पाणी असेल, बस स्टँड असेल किंवा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडल्या गेल्या. म्हणजे समाजाची प्रगती झाली, कुटुंबाची प्रगती झाली, मुलांचं शिक्षण वाढलं आणि त्याच्या माध्यमातून उच्च शिक्षित झालेली मुलं, उच्च शिक्षित झालेला परिवार. व रोजगारासाठी आमच्याकडे काहीच नाही, कंपन्या नाही, कारखाने नाही. इंडस्ट्री झाली ते उस्मानाबाद तालुक्यामध्ये झाली स्वतः, त्यानंतर लातूरमध्ये झाली, मग सोलापूरला सुद्धा इंडस्ट्री नाही. साखर कारखाने झाले, काही शाळा झाल्या, कॉलेज झाले, पण एवढा रोजगार उपलब्ध झाला नाही. काही खाजगी संस्था होत्या, शिक्षण संस्था, रोजगार उपलब्ध न झाल्यामुळं अनेक लोकांना पुण्या मुंबईत येऊन स्थिर व्हावं लागलं. आणि त्याच्या माध्यमातून जे आम्ही या ठिकाणी आलो, मग आम्हाला कुठंतरी अशी कारणं झाली की बाबा आपण आपल्या गावाकडची शिवाकडची जी लोक आहोत ते एकत्र कुठंतरी एकमेकाच्या सुखादुखामध्ये जावं. सुखादुखात केल्यानंतर एकमेकाला चर्चा करते, माहिती करते, कोण काय करतंय, कुठं काय, कुणाचं योगदान काय. म्हणजे जे पूर्वीचे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी काम केलं आणि ज्या रजाकाराच्या बारीमध्ये काम केलं, रजाकाराच्या बारीमध्ये अनेक लोकांनी योगदान दिलं. रजाकार म्हणजे त्यावेळेस हाणून मारून जबरदस्ती करणारे लोक, आणि त्यांना पळवून लावायचं काम काही कुटुंबाने केलं, गरिबी कार्याने केले. काही शेतात राहून, काही डिलिव्हरीच्या माध्यमातून असतील, काही गोपनीच्या माध्यमातून असतील, त्याच्यावरती हल्ला करायचे त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस जे घडलं त्याचं फळ आम्ही आत्ता घेतो. आणि अनेक दिवस म्हणजे ज्यावेळेस देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1.5-2 वर्षापर्यंत त्यांच्याकडं सरकारमध्ये विलीन व्हा म्हणून सांगितलं, पण ते झाले नाही. ज्यावेळेस विलीन झालं त्यावेळेस मग संयुक्त महाराष्ट्र झाला आणि आमचं जे गाव, म्हणजे आमचा जो तालुका, धाराशिव तालुका, औरंगाबाद असेल, नांदेड असेल, हे सर्व आंध्र प्रदेशमध्ये होते, सोलापूर कर्नाटकमध्ये होतं आणि बेळगाव महाराष्ट्रामध्ये होतं. मग त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आमचं पूर्ण गावं, म्हणजे मराठवाड्यातली गावं जवळजवळ महाराष्ट्रात आली. आणि त्यावेळेस आम्हाला सगळ्या गोष्टीचा न्याय मिळाला. कारण ज्यावेळेस आंध्रामध्ये होते त्यावेळेस सुद्धा आमचं गाव बाँड्रीवरतीच होतं, आणि आता मराठवाड्यात आलो, महाराष्ट्रात आलो तरी आमचं गाव बाँड्रीवर. पण एवढेच आम्हाला एक दुवा होता की आमच्या गावावरून जाणारा नॅशनल हायवे होता, त्यावेळेचा नॅशनल हायवे नंबर 9. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या आणि जाण्या येण्याच्या सुविधा होत्या. कारण येणाऱ्या ज्या हैदराबादला जाणारे एस टी असतील, बसेस असतील किंवा मुंबईला जाणाऱ्या गाड्या असतील, ट्रक असतील, आणि त्यावेळेस म्हणजे ट्रान्सपोर्टमुळं अनेक लोकांना रोजगार निर्मिती मिळाली आणि चालना मिळाली. त्यावेळेस अनेक लोकांना आम्हाला जायला बसच्या सुद्धा मध्ये अशी परिस्थिती होती की बसचं तिकीट आणि बसची फ्रिक्वेन्सी म्हणजे तेवढ्या गाड्या नव्हत्या. बरेच लोक म्हणजे जे आमच्या पूर्वी म्हणजे 20-30 वर्षापूर्वीचे असतील, बऱ्याच लोकांनी ट्रकमध्ये प्रवास केलेला. का की वेळेत पोचणं हे महत्त्वाचं होतं. कुठली गाडी मिळाली तर जाणं महत्त्वाचं, कारण एस टीच्या तेवढ्या गाड्या नसायच्या आणि प्रवास करायला दुसऱ्या साधनं उपलब्ध नव्हती. आणि आता आमच्याकडे सर्वांकडे जवळजवळ म्हणजे सोयी उपलब्ध आहेत. मुलांना शाळा स्वतः उपलब्ध झाल्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. 5वीपर्यंत ही शाळा फक्त आमच्या गावामध्ये होती, येणेगुरूमध्ये. त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्राथमिक शिक्षणानंतर जर जायचं असेल तर मुरुडसारख्या ठिकाणी जायचं किंवा उमरग्याला जायचं किंवा नळदुर्गला जायचं, अशी परिस्थिती होती. मग त्यावेळेच्या पिढीने शिकल्यानंतर त्यांचं जे योगदान आहे, त्यांनी जे कष्ट केलं, त्यांनी जे कमवलं, त्याच्या माध्यमातून आताची ही पिढी घडली. आणि आता जे आमच्या या मराठवाडा मंडळामध्ये जे आहेत ते सर्वजण तरुण आणि होतकरू आहेत. त्यांची उभारी, त्यांचं केलेलं काम आणि त्यांनी दिलेलं योगदान या मंडळासाठी, म्हणजे एक आपण सर्व कुटुंब म्हणून या ठिकाणी राहत आहोत. आणि त्यांनी, मला माहिती नव्हतं, मला काल परवा शोधाचा फोन आला 2 दिवसापूर्वी आणि तुम्हाला पुरस्कार देतोय. मला अत्यंत गैरवरून आलं की म्हटलं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित नव्हत्या, जे म्हणजे असं मनात ध्यानात नव्हतं, आणि त्यांनी पुरस्कार जाहीर केला. मला बरं वाटलं की आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांनी एक मानपत्र देऊन, एक सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित केलं. आणि मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर श्री राहुल भाऊ जवळकर, सामाजिक कार्यकर्ते, यांना विनंती करतो की त्यांनी
2 शब्द बोल. आज आपण आपल्या एनगुरकर परिवाराच्या वतीने जो मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सन्माननीय आमदार शंकरभाऊ जगताप व इतर मान्यवर मी सर्वांचं मनापासून कौतुक करेन. आणि हा जो सोहळा आयोजित केला त्यामध्ये प्रामुख्याने अनुराज असेल किंवा रेखाताई दुर्गाते असतील यांचंही सहकार्य लाभलं आणि स्टेजवरील सर्व मान्यवरांनी यावेळेस उपस्थित राहिलं त्याबद्दल मी सर्वांचं कौतुक करेन व ह्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व सन्माननीयांचं व सर्व नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल भाऊ. आपण दिलेल्या शुभेच्छा आम्ही स्वीकारतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी जे अहिल्यारत्न पुरस्कार आहे कार्यक्रमासाठी जे आपले जे व्याख्याते आहेत, तर मी पहिले व्याख्याते ॲडव्होकेट माननीय श्री शीतलभाऊ चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या दिवसाचं पहिलं व्याख्यान या ठिकाणी सुरुवात करावं. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या माननीय श्री शीतलभाऊ चव्हाण यांच्यासाठी. जगाला शांततेचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध 12व्या शतकामध्ये काय एकवे कैलास म्हणजे श्रम एक स्वर्ग आहे असा श्रम प्रतिष्ठेचा मूलमंत्र देऊन जातीजातीतले भेद काढण्यासाठी लिंगायत धर्माची स्थापना करणारे महात्मा बसवांना महाराष्ट्राच्या मातेमध्ये स्वराज्याचं स्वप्न पेरणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊच्या स्वप्नाला सत्यात साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सर्व मावळे. शिक्षण हे ठराविक जातीपुरतं आणि त्या जातीतल्या पुरुषांपुरतं मर्यादित असतानाच्या काळामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा तमाम बहुजन समाजापर्यंत आणि महिला वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी उभी हयात जगणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबाई शेख आरक्षणाचा कायदा सर्वप्रथम या देशामध्ये आणून आरक्षणाच्या माध्यमातून या देशातल्या दलित, शोषित, पीडित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी झटणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वांवरती उभा असणाऱ्या या देशाचं संविधान लिहून खऱ्या अर्थानं आधुनिक भारताची पायाभरणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्रज तर या देशातून जातीलच, परंतु इंग्रज या देशामधून गेल्यानंतर या देशामध्ये शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची सत्ता यावी यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती तमाम कष्टकऱ्यांच्या तळहातावरती तरलेली आहे. अशा प्रकारचा आशावाद आपल्या लेखणीच्या साहित्याच्या माध्यमातून पेरणारे साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे या तमाम महामानवांना विनम्र अभिवादन करतो. मराठवाड्याच्या मातीतून पोटा पाण्यासाठी या पुण्यासारख्या शहरामध्ये आलेले तमाम आपल्या मराठवाड्यातले बांधव दरवर्षी एकत्र येऊन मागच्या 4 वर्षापासून अशा प्रकारचा सोहळा आयोजित करतात. आपल्यातल्याच एका कर्तृत्ववान माणसाला पुरस्कार देऊन त्याचा गौरव करतात आणि व्याख्यानांच्या माध्यमातून आमच्या समस्या काय, शहरी भागातल्या समस्या काय, मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या समस्या काय, आमचा इतिहास काय यावरती सखोल अशी चर्चा घडवून आणतात. याबद्दल या पुणेरी एनगुरकर ग्रुपचं मनापासून मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. शाळेमध्ये इंग्रजीचा तास भरलेला होता आणि इंग्रजीच्या बाई एक शब्द शिकवत होत्या विद्यार्थ्यांना. शब्द होता इलेक्ट्रिसिटी. बाईने तो शब्द बोर्डावरती लिहिला आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की एकेकाला उठायचा आणि प्रत्येकाला तो शब्द वाचून दाखवायचा. प्रत्येक मुलगा उठायला लागला आणि वाचायला लागला इलेक्ट्रिसिटी. मध्येच एक मुलगा उठला आणि तो म्हणायला लागला इलेक्ट्रिसिटी. बाईने त्याला समजवलं की बाळा याला इलेक्ट्रिसिटी नाही म्हणत, त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणतात. तरी तो मुलगा इलेक्ट्रिसिटीच म्हणायला लागला. त्याला मारलं, त्याचा कोंबडा केला, त्याचे हात वर केले. शाळेमध्ये ज्या ज्या सजा दिल्या जातात त्या सगळ्या सजा त्या मुलाला दिल्या. तरी तो मुलगा काय म्हणायला लागला, इलेक्ट्रिसिटी. आता काय करायचं कळलं. मग हेडमास्तरांना बोलवण्यात आलं. हेडमास्तरांनी पण समजून सांगितलं, तरी तो मुलगा ऐकेना. मग हेडमास्तरांनी डोकं लावलं, म्हणले की त्याच्या वडिलांना बोलवलं. त्याच्या वडिलांना बोलवण्यात आलं. त्या विद्यार्थ्याचे वडील आले. त्या विद्यार्थ्याच्या वडिलांना सांगण्यात आलं की बराच वेळेचं तुमच्या मुलाला आम्ही सांगतोय की इलेक्ट्रिसिटी म्हण, तरी तो इलेक्ट्रिसिटीच म्हणतोय, नेमकं प्रॉब्लेम काय. त्याच्या वडिलांनी सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं आणि वडील म्हणाले त्याची कॅपॅसिटीच तेवढी. आता पुन्हा प्रॉब्लेम झाला. वडिलांची कॅपॅसिटी म्हणायला पाहिजे, वडील कॅपॅसिटी म्हणायला लागले. मग वडिलांना सगळे समजून सांगायला लागले, लहान मुलं सुद्धा की काका त्याला कॅपॅसिटी म्हणतात, कॅपॅसिटी नाही म्हणत. तरी वडील कॅपॅसिटीच
तुमच्या मुलाला आम्ही बराच वेळचा कॅपॅसिटी म्हणतोय, तर तो कॅपॅसिटी म्हणतोय. तुमच्या घरामध्ये नेमका प्रॉब्लेम काय? आजोबांनी सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं. सगळ्याकडे एक नजर आजोबांनी टाकली आणि आजोबा म्हणाले की तुम्ही या विषयाची एवढी पब्लिकिटी कशाला करता? जसं त्या कुटुंबामध्ये स ला क बनायचा लोचा होता, तसा आमच्या देशामध्ये अनेक वर्षापासून एक लोचा चालू आहे. काय लोचा आहे? तर इतिहासाचं विकृतीकरण करण्याचं, इतिहासाचा विपर्यास करण्याचा आणि इतिहासाचा आपल्या आपल्या राजकीय सोयीनुसार अर्थ लावण्याचा आणि लोकांमध्ये अज्ञान, लोकांमध्ये खोटारडेपणा पसरवण्याचा एक लोचा आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून. आणि म्हणून हैदराबाद मुक्ती संग्राम साजरा करत असताना हा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आपण का साजरा करतो? नेमकं भानगड काय होती? हा संघर्ष नेमका कसा आणि का उभा राहिला? या संघर्षामध्ये नेमकं काय काय झालं? हा नेमका हिंदू विरुद्ध मुसलमान असा लढा होता की लोकशाहीसाठी निर्माण झालेला लढा होता? हा सगळा इतिहास आपण समजून घेतला. आणि हा इतिहास समजून घेत असताना मुळात इंग्रज आपल्या देशामध्ये काय आले हे पण समजून घेतलं पाहिजे. कशाला आले इंग्रज आपल्या देशामध्ये? इथं गौतम बुद्धांनी खूप मोठं तत्वज्ञान सांगितलंय. ते तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आले होते का? या देशामध्ये अनेक संत महान महंत झालेले आहेत. त्या संत महान महंतांचे विचार समजून घेण्यासाठी इंग्रज आपल्या देशामध्ये आले होते का? तर याच्यासाठी इंग्रज आले नव्हते. युरोपामध्ये एक मोठी क्रांती झाली त्या काळामध्ये. त्या क्रांतीला आपण म्हणतो औद्योगिक क्रांती. म्हणजे मोठमोठे कारखाने उभे राहिले, विज्ञानाचा विकास झाला, तंत्रज्ञानाचा विकास झाला. आणि याच्या सगळ्यामधून काय झालं? तर वस्तूंची निर्मिती प्रचंड प्रमाणामध्ये कारखान्यांमधून पाहिजे. आता जिथं वस्तूंची निर्मिती प्रचंड प्रमाणामध्ये होते आणि अनेक वर्ष जातात, तेव्हा आपल्याला काय लागतं? त्या लोकांना काय लागतं? तर त्या वस्तू विकण्यासाठी बाजारपेठ लागते. अशा हुकमी बाजारपेठा मिळाव्यात यासाठी फ्रेंच, पोर्तुगाल आणि इंग्रज लोकांमध्ये स्पर्धा लागल्या. मग त्यांनी वास्को दा गामा सारख्या, कोलंबस सारख्या खलाशांना सांगितलं की तुम्ही जा आणि समुद्राच्या पलीकडे अजून कुठले कुठले भूखंड आहेत, अजून कुठले कुठले देश आहेत याचा शोध लावा आणि मग त्या देशामध्ये आपण जाऊ आणि त्या देशांना आपल्या बाजारपेठा घेऊ. असं करत इंग्रज आपल्या देशामध्ये आले. त्यांना हुकमी बाजारपेठ हवी होती. इथला कच्चा माल हवा होता आणि या कच्चा मालाचा त्यांच्या कारखान्यांमध्ये पक्का माल करायचा आणि पुन्हा तोच पक्का माल आपल्या देशामध्ये विकायचा आणि त्याच्यामधून नफा कमवायचा. थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर धंदा करायला इंग्रज लोक आपल्या देशामध्ये आले. आता हा धंदा सुरळीत चालावा म्हणून त्यांनी काय केलं? तर या देशातली राजसत्ता आपल्या हातामध्ये घेतली. या देशातली जी राजेशाही होती, या देशातली जी वेगवेगळी संस्थानं होती, ती संस्थानं खालसा केली. कोण खालसा केली? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि त्याच्यामध्ये पहिला उठाव या देशामध्ये 1857 ला उठाव झाला. त्याला आपण या देशाचं पहिलं स्वातंत्र्य समर म्हणतो. आणि हे स्वातंत्र्य समर झाल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की या देशातल्या राजेशाहीला, या देशातल्या संस्थानांना धक्का लावून चालणार नाही, या देशाच्या धार्मिक भावना दुखवून चालणार नाही. म्हणून त्यांनी काही बदल या देशामध्ये केले. संस्थानांना विशेष अधिकार. तरी सुद्धा इंग्रजांना या देशामध्ये राज्य करायचं होतं म्हणून त्यांनी काही कुट्ट्या, काही मेक या देशामध्ये मारली. पहिली कुट्टी, पहिली मेक कशाची मारली? तर या देशातले जे दोन धर्म प्रवाह आहेत वेगवेगळे, हिंदू आणि मुस्लिम, त्यांच्यामध्ये भांडण लावण्याची कुट्टी पहिली मारली. मग त्याच्या अशा परिस्थितीत सुद्धा आपण लढलो. फार मोठा लढा उभा केला. चलेजावची चळवळ उभी केली. 47 ला इंग्रजांना आपण घालून द्यायचं ठरवलं. इंग्रज या देशामधून जात होते. जातात दुसरी एक मेक मारली, दुसरी एक कुट्टी मारली. कसली? पाकिस्तानच्या फाळणीची. आणि तिसरी महत्वाची मेक मारली. जाता जाता इंग्रजांनी एक आयोग स्थापन केला आणि त्या आयोगाच्या मार्फत सांगितलं की या देशामध्ये 565 संस्थानं होती. 565 छोट्या छोट्या राज्यांची संस्थानं होती. आणि त्या लोकांना सांगितलं की ज्यांना भारतामध्ये विलीन व्हायचं त्यांनी विलीन व्हा, ज्यांना विलीन व्हायचं नाही त्यांनी स्वतंत्र मागा, तुम्हाला स्वतंत्र दिलं जाईल. आता काय करायचं? झाली मेक. तरी सुद्धा 565 संस्थानांपैकी 562 संस्थानांनी सांगितलं की आम्हाला लोकशाही असलेल्या भारतामध्ये विलीन व्हायचं आहे, आम्हाला राजेशाही नको. तिथल्या लोकांनी सांगितलं, तिथल्या संस्थानिकांनी सांगितलं आणि 562 संस्थानं भारतामध्ये विलीन झाली. कारण सगळ्या जगामध्ये लोकशाही निर्माण होत होती. लोकांनी आपला राजा स्वतः निवडण्याची पद्धत निर्माण होत होती आणि ही आधुनिक पद्धत आम्ही स्वीकारली पाहिजे असं या देशातल्या 562 संस्थानांना वाटलं. पण 3 संस्थानं अडवून बसली. कुठली कुठली? एक काश्मीरचा राजा डोगरा हरिसिंग, त्यांनी सांगितले की मला काश्मीर स्वतंत्र पाहिजे, मी भारतामध्ये विलीन होणार. दुसरा जुनागडचा राजा, त्यानं सांगितलं की मी सुद्धा भारतामध्ये विलीन होणार नाही, मला माझं देश, माझं संस्थान स्वतंत्र पाहिजे. आणि तिसरा हैदराबादचा निजाम, त्याने सांगितलं की मला सुद्धा माझी निजामशाही स्वतंत्र पाहिजे, मला सुद्धा भारतामध्ये विलीन पाहिजे. मग काश्मीर एक कोपऱ्याला होता भारताच्या. आपल्या भारताच्या लोकांनी ठरवलं की एका कोपऱ्यात एका बाजूला देऊन टाकायला काही हरकत नाही. काश्मीरचं स्वतंत्र संस्थान त्यांना वेगळं देण्यात आलं.
त्याच्यानंतर पाकिस्तानने काश्मीरवरती आक्रमण केलं आणि मग काश्मीरला जाणीव झाली की आपण स्वतंत्रपणे या जगाच्या नकाशावरती टिकू शकणार नाही, आपल्याला भारताची मदत लागणार आहे. म्हणून त्यांनी इच्छा दाखवली की आम्ही स्वतंत्र पूर्वी मागितलं, पण आम्ही स्वतंत्र संरक्षण आम्ही स्वतः करू शकत नाही, मग आम्हाला तुमच्यामध्ये विलीन करून घ्या. आता जगाच्या नकाशावरती 3 वेगळे देश तयार झाल्यानंतर एक काश्मीरचं संस्थान, एक पाकिस्तान आणि एक भारत असे 3 वेगळे संस्थान, एक वेगळे देश तयार झाल्यानंतर त्यांना एकामेकांमध्ये अचानक विलीन करून घेता येत नाही. म्हणून मग भारताच्या संविधानामध्ये कलम 370 टाकण्यात आलं आणि काश्मीरला काही विशेष अधिकार देऊन आपल्या भारतामध्ये सामील करून घेण्यात आलं. ते 370 कलम हळूहळू डायल्यूट करत करत काँग्रेसने त्याचा जीव घेतला, मुर्दा पाडला त्या 370 कलमाचा आणि त्या मेलेल्या मुर्द्याला गाडण्याचं काम भाजपने केलं, म्हणजे 370 हटवलं. अशा प्रकारे काश्मीर आपल्यामध्ये विलीन झालं. आता जुनागडचं संस्थान, जुनागडवाले सुद्धा असंच थकून परत म्हणले की आम्हाला पण भारतामध्ये विलीन व्हायचं आहे. पण हैदराबादचा निजाम मात्र काही वाकेना. त्याने कासिम रजवी नावाचा एक वकील पकडला लातूरचा आणि त्याच्या माध्यमातून एक रजाकार नावाची संघटना, निमलष्करी संघटना ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहेत, अशा प्रकारचं दल, रजाकार नावाचं दल स्थापन केलं आणि ह्या रजाकाराला शस्त्र करून निजाम मात्र काही भारतामध्ये विलीन व्हायला तयार केलं. 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस हा लढा चालू राहिला. आता सगळ्यांना असं सांगण्यात येतं की हैदराबादचा राजा हा मुसलमान होता आणि बहुसंख्य प्रजा ही हिंदू होती, त्याच्यामुळे हैदराबादचा मुक्तीसंग्राम म्हणजे मुस्लिम विरुद्ध हिंदू अशा प्रकारचा एक लढा होता. असा एक खोटा इतिहास, खोटं चित्र आपल्यासमोर निर्माण केलं. आपण सांगतोय की हैदराबादच्या मुक्तीसंग्रामासाठी स्वामी दयानंद सरस्वती लढले, गोविंदभाई श्राफ लढले, बीडच्या शेळकेबाई सारख्या महिला लढल्या, गावोगावच्या अनेक घरोघरचे अनेक लोक लढले. परंतु हे आपल्याला सांगण्यात येत नाही की त्या काळामध्ये इम्रोज नावाचं एक उर्दू वृत्तपत्र लिहिलं जायचं आणि ते वृत्तपत्र कोण लिहित होतं तर शोएब-उल्ला खान नावाचा एक मुस्लिम पत्रकार ते वृत्तपत्र लिहायचं आणि त्या वृत्तपत्रामधून तो लोकांचं प्रबोधन करायचा की सगळं जग लोकशाही स्वीकारत आहे आणि आपण मात्र या निजामाच्या, या रजाकाराच्या गुलामगिरीमध्ये अडकून पडलेले आहोत आणि म्हणून आपल्याला रजाकारांची, निजामाची गुलामगिरी झटकून टाकायची आहे आणि भारतामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे, आपल्याला लोकशाही स्वीकारायची आहे असं कोण सांगायचं? मुस्लिम असलेला शोएब-उल्ला खान त्याच्या इम्रोज नावाच्या उर्दू वृत्तपत्रामधून सांगायचं. मग त्याला निजामाने, रजाकारांनी धमक्या द्यायला चालू केल्या की तू आमच्या विरुद्ध लिहिणं, आमच्या विरुद्ध बोलणं बंद कर, नाहीतर आम्ही तुझे हातपाय कलम करू. तरी सुद्धा शोएब-उल्ला खान थांबले नाही. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतामध्ये विलीन होण्यासाठी लोकांचं प्रबोधन करणं चालू ठेवलं आणि शेवटी त्यांचे हातपाय कलम करून हत्या करण्यात. आपल्या मराठवाड्यामध्ये पत्रकारांनी दिलेलं पहिलं बलिदान हे मुस्लिमांचं. मुस्लिम राजाच्या विरोधामध्ये शोएब-उल्ला खान सारखा मुस्लिम उभा राहतो आणि भारताला लोकशाही मिळाली पाहिजे, आपल्या भागातला समुदाय हा लोकशाहीमध्ये भारतामध्ये विलीन झाला पाहिजे, यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतो. हा इतिहास आता आमच्यापर्यंत सांगितला जाते, आमच्यापर्यंत पोहोचला जातो आणि म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं हा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि 1 वर्ष 1 महिना 2 दिवसाच्या प्रदीर्घ लढाईनंतर आणि पोलो, ऑपरेशन पोलो, त्या काळचे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो त्या ठिकाणी राबवलं. त्याला आपल्याकडे ग्रामीण भाषेत ऍक्शन होतं, पोलीस ऍक्शनची कारवाई करण्यात आली. भारताचं सैन्य त्या ठिकाणी घुसवण्यात आलं आणि मग लढून झगडून अनेकाच्या त्यागातून, अनेकाच्या बलिदानातून आमचा हैदराबाद शेवटी मुक्त झाला, तो भारतामध्ये विलीन झाला. आता भारतामध्ये विलीन होण्यामागची प्रेरणा काय होती तर आम्हाला लोकशाही राज्य पाहिजे. लोकशाही म्हणजे राज्य म्हणजे कसलं राज्य? लोकांचं, लोकांसाठी, लोकांनी निर्माण केलेलं राज्य. हे राज्य का पाहिजे? राजेशाही का नको? तर हे राज्य कल्याणकारी राज्य असतं, हे राज्य लोकांचं कल्याण करणारं राज्य असतं, हे राज्य लोकांना मोफत शिक्षण देणारं, मोफत आरोग्य सुविधा देणारं, त्यांच्या हाताला काम, त्यांच्या हाताला रोजगार देणारं, त्यांना चांगलं जीवनमान देणारं हे राज्य असतं. म्हणून आम्ही लोकशाही आता बोलताना आपण सांगितले किती वर्ष झाले? 77 वर्ष. आता आमदार साहेब सांगून गेले, सत्तेत असलेल्यांचं काम असतं की सब कुछ अच्छा चल रहा है, हम सब अच्छा करें, हे त्यांचं काम असतं. पण जनता म्हणून आपण पाहिलं पाहिजे की 77 वर्षामध्ये मराठवाड्यात काय झालं. 77 वर्षामध्ये आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये आज सुद्धा लोकशाही जन्माला आलेली नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये तिथले तिथे मातब्बर जे पाटील आहेत, वतनदार आहेत, कुलकर्णी आहेत, ज्यांच्याकडे शेकडो एकर जमिनी आहेत, अशा लोकांनी राजकारणामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. आपल्या उमरगा लोहारा तालुक्याचा इतिहास जर का पाहिला तर आरक्षण लागण्याच्या आधी जेवढे आमदार झाले ते सगळे 100 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या घरातून झाले. मग ते मुस्लिमांमधले खालिद मियां काजी का असतात, ते मुस्लिम होते तरी सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा 100 एकरपेक्षा जास्त जमीन. म्हणजे आमच्या भागामध्ये अजून सुद्धा लोकशाही आली नाही. आमच्या भागातला एक माणूस इकडे येऊन नगरसेवक होऊ शकतो, परंतु आमच्या भागातला एखादा शेतकऱ्यांचा पोरगा
कशाला इथे 1 BHKच्या फ्लॅटमध्ये अंगण सोडून घरचं आपलं कशाला लोक येतील इथं राहायला? 15-20 हजाराच्या 25 हजाराच्या नोकऱ्या करायला कशाला येतील? आणि म्हणून या राज्यकर्त्यांचं धोरण असं आहे की शेती तोट्याची करायची. कशासाठी तोट्याची करायची? तर पुणे मुंबईमध्ये जे उद्योग आहेत, जे कारखाने आहेत, त्यांना स्वस्तामध्ये आमचा रोजगार मिळाला पाहिजे. तो वाद म्हणला की वागला पाहिजे, गावाकडे जाऊ नको म्हणले की नाही गेलं पाहिजे, सुट्टी घेऊ नको म्हणलं की तर नाही घेतलं पाहिजे. त्याची जर शेती गावामध्ये चांगली पिकू लागली तर यांना स्वस्तात रोजगार मिळणार नाही. म्हणून हे किती जरी म्हणत असले की आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू की मराठवाड्यातले लोक इकडे येणार नाही, असं होऊ शकत नाही. कारण यांच्या सगळ्याच राजकीय पक्षांना इलेक्शन लढण्यासाठी उद्योगपतीकडून पाकिटं मिळत असतात, फंड मिळत असतात आणि ते फंड याच्यासाठीच उद्योगपती देत असतात की तुम्ही अशी धोरणं आणा की ज्या धोरणामुळे तुमची शेती, तुमच्या भागातली शेती तोट्याची होईल, आपत्त्याची होईल आणि तुमच्या भागातला तरुण त्याचं श्रम, त्याचं शरीर, त्याची मेहनत विकायला आमच्याकडे येईल. अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली गेली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मग एक नवीन प्रकरण आणण्यात आलं. त्या प्रकरणाचं नाव आहे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ. म्हणजे आमच्या मराठवाड्याचा बॅकलॉग, आमच्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी एका महामंडळाची स्थापना करण्यात आली. गेली कित्येक वर्ष झालं हे महामंडळ काम करतंय. या महामंडळाचं काम एवढंच उरलंय आता की जर एखादा नाराज नेता असेल, त्याला जर का आमदारकीचं खासदारकीचं तिकीट दिलेलं नाही, त्याचं कुठं पुनर्वसन जर का करायचं असेल तर त्या महामंडळाचं त्याला अध्यक्षपद देऊन टाकायचं. बाकी ते महामंडळ काय करते, त्या महामंडळाच्या मधून काय क्रांती झाली, काय नेमके बदल झाले ते कुणालाही माहित नाही. अशा प्रकारचे महामंडळ स्थापन करून आमची दिशाभूल केली जाते. आज परिस्थिती आपल्या गावाकडे काय, मी फक्त लातूर उस्मानाबादचा एक रफ सर्वे केला होता. 40,000 लातूर आणि उस्मानाबाद भागात असे तरुण आहेत, 40,000 म्हणजे रफ माहिती आहे वरवरची, की ज्यांची लग्न वयाची 40शी उलटली तरी अजून लग्न झालेलं नाही. कशामुळं? हाताला कामधंदा नाही, शेत पिकत नाही आणि लग्नासाठी येणाऱ्या मुलींच्या डिमांड्स आहेत की कोणाला नोकरी पाहिजे. शेती तर पाहिजे पण नोकरी पाहिजे, शहरामध्ये नोकरी असेल तर फ्लॅट पाहिजे. आणि या सगळ्या परिस्थितीमुळं 40,000 तरुण अविवाहित आहेत, म्हणजे ते निर्वंश होण्याच्या मार्गावर आहेत. 40व्या वर्षानंतर त्यांचे लग्न होणार नाहीत, लग्न झालं तर त्यांना लेकरं होणार नाहीत, त्यांचा वंश बुडण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती फक्त एकट्या लातूर आणि उस्मानाबाद भागात. आणि मग हे 40शी ओलांडलेले, लग्न न झालेले पोरं काय करतात, तर गाव कट्ट्यावरती बसतात, तंबाखू खातात, गुटखा खातात, गांजा पितात, हातपट्टी दारू पितात, देशी दारू पितात, हलकी दारू पितात, कारण त्यांच्याकडे चांगली दारू प्यायला सुद्धा पैसे नसतात. आणि मग ते एकाच गोष्टीची वाट बघत असतात की कुठलं ना कुठलं इलेक्शन लागलं पाहिजे, कुठली ना कुठली निवडणूक लागली पाहिजे, म्हणजे त्या निवडणुकीमध्ये 4 दिवस आपल्याला नेत्याकडून मिळणारं मटण खायला भेटेल, दारू प्यायला भेटेल, 4 दिवस कसं तरी गुजरते, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला भेटेल. अशी वाईट परिस्थिती मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये. आणि मग आपले झेंडे पकडायला, आपले झेंडे धरायला, आपला जयघोष करायला कोणीतरी पाहिजे. म्हणून असे टोळ्या सुद्धा आपल्या भागातल्या राज्यकर्त्या लोकांनी जाणीवपूर्वक पाळून ठेवल्या. त्यांना सुद्धा वाटत नाही की याच्यातून आपला तरुण बाहेर पडला पाहिजे. ज्या हैदराबाद मुक्ती संग्रामाची आपण गप्पा मारतो, त्याचा इतिहास आपण सांगतो, ती क्रांती कुठं तयार झाली आपल्याला माहिती आहे? त्या काळामध्ये निजामाने त्यांच्या संस्थानामध्ये, म्हणजे त्यामध्ये तेलंगणा आलं, आंध्राचा काही भाग आला, महाराष्ट्राचा काही भाग आला आणि कर्नाटकाचा काही भाग आला. एवढा मोठा हा भाग होता. या सगळ्या भागामध्ये काँग्रेस पक्षाला बंदी घातली, वंदे मातरम गीत म्हणण्याला बंदी घातलेली होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काम कसं करायचं, तर मग कर्नाटक परिषद, महाराष्ट्र परिषद, आंध्र महासभा अशा प्रकारच्या काही वेगवेगळ्या नावानं संघटना चालू झाल्या. आणि या संघटनांचे केंद्रबिंदू आणि कार्यालय कुठे होती, तर वाचनालय यांची कार्यालय होती. आपली हिप्परगेटची शाळा ही या चळवळीचं केंद्रबिंदू होतं, व्यायामशाळा ही या चळवळीचे केंद्रबिंदू होते. आणि आज आपण मराठवाड्यामध्ये काय पाहतोय, वाचनालय बंद पडलेली. जी वाचनालय एकेकाळी हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची केंद्रबिंदू होती, हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची सगळी सूत्र वाचनालयामधून, व्यायामशाळामधून आणि हिप्परगेटच्या शाळेमधून आणत होती. आज त्या मराठवाड्यामध्ये झडपी शाळा बंद पडत आहेत, वाचनालय बंद पडत आहेत, व्यायामशाळा नावाचा प्रकार नाही, जिम्नॅशियम नावाचा एक आधुनिक प्रकार निर्माण आला आहे. आणि अशा सगळ्या बिकट अवस्थेमधून आपला मराठवाडा जातो. आता सगळ्यांना असं वाटेल की मराठवाड्यात राहणारे सगळे दरिद्री आहेत आणि आपण शहरामध्ये आलो, काहीतरी झालं, आपण त्याच्यातून बाहेर पडलो. पण आज शहरामध्ये राहणाऱ्यांच्या सुद्धा अनेक प्रचंड मोठ्या समस्या आहेत. शहरामध्ये राहणाऱ्यांना स्वतःचं घर राहावं वाटतं बायकांना, मग ते घर काय फुकट मिळत नाही, मग त्याला बँकाचं कर्ज घ्यावं लागतं. बँकाचं कर्ज आलं म्हणजे महिन्याला EMI आला, मग घर घेतलं की मग गाडी घ्यावं लागतं, मग गाडीचं EMI आला. लेकरांच्या फीस प्रचंड वाढलेल्या आहेत. नर्सरीच्या पोरांना 1-1 लाख रुपयाची फीस आहे. आरोग्याच्या समस्या तशाच आहेत. म्हणजे
म्हणजे आपल्याला गावाकडे जायचं म्हटलं तर आपल्याला रस्ता सुद्धा मोफत नाही, आपल्याला तिथं सुद्धा टोल भरावा लागतो आणि शहरामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीला आपल्याला पैसे मोजावे लागतात. अशा प्रकारची आपली अवस्था आहे. गावाकडे राहणाऱ्या आपल्या आई वडिलांना, आपल्या भावंडांना आपल्याला पैसे पाठवायला लागतात. म्हणजे आपल्याला इथला संसार बघत बघत गावाकडचा संसार बघावा लागतो. हे जे दारिद्र्य आपल्यावरती 77 वर्ष उठून गेले तरी आहे. या दारिद्र्यामध्ये कारण काय तर राजकीय धोरण हे यामागची कारण आहे. आणि म्हणून आपण शहरामध्ये बसून हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करत असो किंवा गावाकडे बसून हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करत असो, आपल्याला काही गोष्टी आपल्यामध्ये बदल करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजे. पहिली गोष्ट ही आहे की आपण ज्ञानाची कास पकडली पाहिजे. आपण वाचनाकडे वळलो पाहिजे. मी उमरगा लोहारा तालुक्यामध्ये मेघराजींना माहीत आहे की आम्ही जवळपास 16 वाचनालय गावोगाव चालवतो. सगळेच्या सगळे काही तेजीत चालतात असं नाही, पण किमान आम्ही आमच्या भागामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी धडपड करत आहोत. कारण माणूस ज्ञानानं वाचनानं समृद्ध होतं. आपलं शोषण कशामुळे होतंय याचं आकलन त्याला होतं आणि अशा प्रकारे आपण ज्ञानाची आणि वाचनाची कास धरली पाहिजे. दुसरी फार मोठी समस्या आपल्याकडे आहे की आता मला आमचा शोभराज या मंडळाचा यावर्षीचा अध्यक्ष सांगत होता की गावोगाव आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. येणेपूरमध्ये नुसतं येणेपूरमध्ये आत्महत्या झालेल्या तरुणांचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्या मागची कारण आहे बेरोजगारी, असहायता, व्यसनाधीनता, लहान वयामध्ये चुकीच्या मार्गाला लागणं, कुठेतरी गुडगडी खेळणं, सट्टा खेळणं, मटका खेळणं, सावकारी व्याज घेणं, खाजगी कर्ज घेणं आणि या सगळ्या समस्यांमुळं आपल्याकडं तरुण पोरं आत्महत्या करत आहेत. लहान वयातल्या कोवळ्या वयातल्या मुली विधवा होत आहेत. लहान वयातली मुलं अनाथ होत आहेत. अशा प्रकारच्या समस्या आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि याच्यामधून जर का बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ज्ञानाची, वाचनाची, चांगल्या विचारांची आपल्याला कास धरावं लागणार आहे. एकमेकांना सहकार्य करण्याची, ज्या प्रकारे आपण या ठिकाणी मंडळ स्थापन केले, छोटीशी संघटना स्थापन केली आहे, तशा गावोगाव आपल्याला बिगर राजकीय संघटना उभ्या कराव्या लागतील, ज्या माध्यमातून तरुणांना जे आत्महत्याच्या मार्गाने जात आहेत अशा तरुणांना थोडंसं त्यांना धीर देण्यासाठी म्हणा किंवा त्यांना थोडंसं सहकार्य करण्यासाठी म्हणा त्या छोट्या छोट्या संघटना काम करू शकतील. अशा प्रकारचं वातावरण आपल्याला तयार करावं लागणार आहे. शहरामध्ये सुद्धा अनेक जण नैराश्यामधून जात आहेत, अनेक जण आर्थिक विवंचनेमधून जात आहेत. त्यांना सुद्धा परस्परांना सहकार्य करणाऱ्या आपल्याला संघटना उभ्या कराव्या लागणार आहेत. कमी व्याजदरावरती पतसंस्था आपल्याला तयार कराव्या लागणार आहेत. आपण पाहतो की आपण मुस्लिम समाजाला सतत नावं ठेवत असतो की तो समाज फार कट्टर असतो, परंतु त्या समाजामध्ये व्याज घेणं हे पाप समजलं जातं. मग ते काय करतात, त्यांच्या बँका तयार करतात. आज आपण अरेबियन कंट्री जिथं वाळवंट आहे, जिथं काहीच पिकत नाही, अशा कंट्री जगावरती राज्य करताना आपण पाहतो. तेल फक्त त्यांच्याकडे तेल आहे म्हणून नाही, तर त्यांच्याकडे अशा बँका आहेत ज्या अजिबात व्याज घेत नाहीत आणि तुम्हाला कर्जाचा पुरवठा करतात, वित्त पुरवठा करतात. अशा काही पतसंस्था आपल्याला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये निर्माण कराव्या लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपलं अर्थकारण आपल्याला मजबूत करावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं आपल्याला ज्ञानी व्हावं लागणार आहे, विचारवंत व्हावं लागणार आहे, शिक्षित व्हावं लागणार आहे, त्या पद्धतीनंच आपल्याला आपलं अर्थकारण सुद्धा मजबूत करावं लागणार आहे. आणि या सगळ्या माध्यमातून आपल्या संकटातून आपण बाहेर येऊ शकतो. आज 77 वर्ष झाली तरी मराठवाड्यातला तरुण त्याला स्थलांतराचं त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यकर्ते किती जरी सांगत असले की स्थलांतराचं प्रमाण बंद होणार आहे, तर मला ती शक्यता वाटत नाही. जी काही लोक अमेरिकेमध्ये गेली होती त्या ठिकाणी आता H-1B व्हिसा त्याच्यावरती $1,00,000 दर वर्षाला चार्ज त्या ठिकाणच्या ट्रम्प सरकारनं आणलेलं आहे. आणि आम्ही किती जरी गमल्या मारत असतो की ट्रम्प जरा आपला फ्रेंड कोणी नाही, धंद्यामध्ये व्यवहारामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो. आणि ही सगळी जी युरोपीय राष्ट्र आहेत, जी अमेरिका आहे, हे सगळे धंदेवाईक लफेखोर राष्ट्र आहेत. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपल्याला एकमेकांना मदत करणं, एकमेकांना अर्थसहाय्य करणाऱ्या पतसंस्था, बँका निर्माण करणं, ज्ञानाचे विचारांची कास धरणं, मेहनत करणं, व्यसनातून बाहेर पडणं, चांगल्या विचारांची कास धरणं, अशा प्रकारचे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. त्यासाठी बालकांमध्ये सुद्धा संस्कार रुजवण्यासाठी बाल संस्कार केंद्र आम्ही उमरग्याला चालू केलेले आहेत. आपल्या शहरी भागामध्ये जसे काय करता येतील का बघावं लागेल. संध्याकाळच्या वेळी कुणीही मोबाईल TV चालवून न ठेवता एकत्र यावं, गप्पा मारावं, संवाद एकमेकांशी साधावा, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. कारण मराठवाड्यातल्या भागामध्ये लग्न ही एक पवित्र संस्था समजली जात होती, परंतु पुणे मुंबईला जे पे होतं की घटस्फोट होण्याचं ते प्रमाण सुद्धा आज मराठवाड्यामध्ये वाढलेलं आहे. शहरामध्ये आलेल्या लग्न झालेल्या जोडप्यांचं 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये त्यांचं खटकतंय, त्यांचे घटस्फोट होत आहेत. काही जणांना 1-1, 2-2 अपत्य झालेले आहेत. त्यांचं नवरा बायकोचं जमत नाही, घरामध्ये भांडणं होतात, त्याचे परिणाम लेकरांवरती होतात, प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. हे सगळं संवाद संपल्यामुळे होतंय. 4 माणसं आपण एकत्र बसलो की आपल्या हातामध्ये मोबाईल असतात, पण आम्ही एकमेकांची सुखदुःख विचारत नाही. तुला काय वाटतंय, मला काय वाटतंय, तुझ्या भावना काय, माझ्या भावना काय, अशा प्रकारची जी विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे ती कुटुंबामध्येच कुठेतरी संपत
चाललेली आहे आणि मी याच्यामधून जर का बाहेर पडायचं असेल तर संध्याकाळचा काही वेळ आपण मोबाईल टीव्ही बंद ठेवून एकत्र यावं, गप्पा मारावं. बाल संस्कार केंद्र शहरामध्ये सुद्धा जसे आम्ही नवीन भागात चालू केले तसे चालू करावे. त्या ठिकाणी आपल्या भागातल्या सगळ्या मुलांना, लहान लेकरांना एकत्र बसवावं, त्यांच्याकडून गाणी म्हणून घ्याव्यात, कविता म्हणून घ्याव्यात, त्यांना गोष्टी सांगाव्यात, त्यांच्याकडून गोष्टी ऐकाव्यात. जुन्या काळामध्ये आजी आजोबा लेकरांना झोपताना रोज रात्री गोष्टी सांगायची आणि त्या गोष्टीमधून त्यांच्यावरती मूल्य संस्कार व्हायचे. ती मूल्य संस्काराची परंपरा कुठेतरी खंडित झाली आहे आणि त्याच्यामुळं कुटुंबामध्ये प्रॉब्लेम, या समस्या निर्माण होत आहेत. त्याच्यातून पण बाहेर पडायचं असेल तर आपल्याला बाल संस्कार केंद्र तयार करायला लागतील, तरुणांच्या संघटना तयार करायला लागतील की जेणेकरून व्यसनाच्या कोणी आहारी जाते का नाही आपण पाहू शकतो. त्या माध्यमातून आपण हे पाहू शकतो की कोणी सावकारी खाजगी कर्जाच्या विळख्यामध्ये कोणी अडकलं का हे पाहू शकतो. आपण हे पाहू शकतो की कोणी मटका, सट्टा, ते गुडगुडी नावाचा, कॅसिनो नावाचे काही प्रकार आलेले आहेत जुगाराचे, त्याच्या आहारी कोणी जाते का हे पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्यातून, या समस्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आपण तेव्हाच साजरा करू शकू जेव्हा या सगळ्या समस्यांचा आपण आढावा घेऊ. मी फक्त तुम्हाला वरवरच्या समस्या सांगितल्या, यापेक्षा सुद्धा अनेक समस्या आपल्या भागामध्ये असू शकतात, आपल्या भागातून आलेल्या शहरी लोकांमध्ये असू शकतात. त्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे, त्याच्यावरती तोडगा आपण कसा काढायचा त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि वर्षातून एक वेळा ज्याप्रमाणे आपण एकत्र येतो त्याप्रमाणे सातत्यानं आठवड्यातून, 2 दिवसातून, 1 दिवस आठ असं एकत्र येऊ. या समस्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल यासाठी आपण सुद्धा विचार केला पाहिजे. मला वाटतं तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केल्यासारखं होईल आणि खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीकडं आणि स्वातंत्र्याकडं आणि आर्थिक आत्मनिर्भरतेकडं आपण वाटचाल केल्यासारखं होईल असं मला वाटतं. जाता जाता सांगतो की आमच्याकडे गावात आम्ही प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो, ले मशाले चल पडे हे लोग मेरे गाव के, ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के, लोग मेरे गांव के. आपल्या देशाच्या नीती आयोगानं आमच्या धाराशिव जिल्ह्याला देशातला सगळ्यात मागास जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून या मागासलेपणाच्या काळ्या कुठं अंधकारातून आपल्याला जर का बाहेर पडायचं असेल तर आपल्याला विचारांची एकजुटीची मशाल, कुठल्या पक्षाची नाही तर विचारांची आणि एकजुटीची मशाल घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. ती मशाल घेऊन पुढे जाण्याचा संकल्प आपण या हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या 77वा वर्धापन दिन साजरा करत असताना सगळेजण मिळून करूया. एवढीच मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय बसवण्णा, जय शिवराय, जय भीम, लाल साहेब. धन्यवाद सर. आपण दिलेल्या मार्गदर्शनाखाली आपलं मार्गदर्शन हे पूर्ण येणेगूरवासियांसाठी हे अगदी मोलाचं ठरो आणि आमच्याकडून आपणास जे आपण मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली चालण्यासाठी आम्ही सर्वजण या आजच्या दिवशी असं आपल्याला आश्वासन देतो की आपलं मार्गदर्शन घेऊन 100% आणि 100 जण आपलं मार्गदर्शन ऐकून त्याच्यावरती चालतील असे आश्वासन मी या ठिकाणी देतो असं म्हणत नाही. पण याच्यातले काही जण यावर्षी जरी चालण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या वर्षी आणखी काही जण त्याला जोडतील आणि काही काळानंतर ते पूर्णपणे प्रयत्न करून आणि एका वर्षी मीच आपणास सांगेन की आपण सांगितलेले बऱ्यापैकी पॉईंट आचरणात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलो. कारण मी सन 2007 दिवशी हा येणेगूर गाव सोडून पुणे शहरामध्ये आलो आणि आल्यानंतर काय करायचं हे माहीत नव्हतं. जसं की फक्त ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी माझ्या फॅमिलीला सोडून या ठिकाणी पुण्यामध्ये स्थायिक झालो सन 2007ला. तर त्यावेळेस मला अभिमान वाटतोय की माझ्या आईवडिलांनी ज्या पद्धतीनं माझा सांभाळ केला नाही तर मला आश्रय देण्यासाठी माझेच वर्गमित्र कृष्णात माळी यांच्या आईवडिलांनी मला त्यांच्या घरी ठेवला होता. तर हे सांगताना म्हणजे खूप दुःख वाटतंय. त्यांनी आपल्या मुलाला सांभाळल्यासारखं मला सांभाळलं गेलं. सन 2007ला मी त्यांच्या घरी 2-3 दिवस होतो आणि नंतर इकडे इंटरव्ह्यूसाठी विमाननगरला आलेलो आणि त्या ठिकाणी असंच ज्यावेळेस एमटेक म्हणून कंपनी माहिती असेल, सॉफ्टवेअर कंपनी, MNC कंपनी होती. MNC काय हे माहीत नव्हतं. तर हे नंतर कळायला लागलं की मल्टीनॅशनल या वरच्या लेवलला जे डोमेस्टिक, इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल असे 2 डिवाइड असतात. तर MNC कंपनी होती. त्या इंटरव्ह्यूला 99 क्लायंट म्हणजे एम्प्लॉय गेलो होतो
तर 99 त्याच्यामधले 49 होतो ते मराठवाड्यातनं. आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विषय कुठलाही नव्हता, फक्त असं सांगण्यात आलं त्या हॉलमध्ये जायचं आणि माईक वरती 1 मिनिटं बोलायचं. 1 मिनिटं म्हणजे आता कळतोय की 1 मिनिटं काय असतो. 1 मिनिटं माईक वरती बोलता त्यावेळेस मला आलेलं नाही आहे. फक्त गाव सोडून लगेच आल्यानंतर पहिलाच इंटरव्ह्यू. आणि त्यावेळेस कंडिशन अशी होती, असेच मान्यवर या ठिकाणी स्टेजवरती 10 ते 12 चेअर आणि असा सगळे पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह सगळं ठेवलं गेलंय, पण चेअरवरती एकही मान्यवर नाही. आणि त्यावेळेस असाच डायस ओपन स्पेसचा आणि समोर बसले जवळपास 150 क्लायंट होते. त्या क्लायंटमध्ये जवळपास 100 ते 125 क्लायंट हे जापनीज कंपनीचे आहे. आता हे जपान हे नाव मी तेव्हा ऐकलं की जपान पण आहे. आणि तिथले क्लायंट लोक या ठिकाणी उभे असं बसले चेअरवरती आणि 150 लोकांच्या समोर 1 मिनिटं काय बोलावं हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न. मराठवाड्यात आलो होतो, काय बोलायचं माहित नाही. फक्त काही सेकंदामध्ये माझं नाव रमेश काशीनाथ धामशेट्टी एवढं फक्त उच्चारलं. हे उच्चारायला 2-3 सेकंद लागले असतील, पण राहिलेल्या सेकंदाचं काय करणार. तर लगेच 1 मिनिटं झाल्यानंतर बेल वाजली, मी बाजूला. असं करत करत जवळपास 99 विद्यार्थ्यातले त्या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी होता, त्यांनी 1 मिनिटं 1 सेकंद, त्यामध्ये त्याचा फक्त 1 सेकंदानंच लेट झाला. तर त्यावेळेस इतकं वाईट वाटलं मनाला की 1 मिनिट आपण बोलू शकत नाही तर आपलं आयुष्य कसं व्हायचं. तर आयुष्य खूप अवघड आहे हे त्यावेळेस मला कळलं. 1 मिनिट 1 सेकंद जर 99 विद्यार्थ्यामध्ये 1 विद्यार्थी सिलेक्ट होतो आणि तो विद्यार्थी कोपरगाव जवळ एक छोटंसं खेड आहे, त्या खेडेगावातला तो विद्यार्थी होता. आज तो, मलाही अभिमान वाटतोय त्या विद्यार्थ्याचा की तो आज अमेरिकेमध्ये USA मध्ये काम करतोय. आज त्या पोराचं मलाही म्हणजे अभिमानानं सांगावं वाटतंय, त्याचा आजचं पॅकेज 84 लाख आहे. 84 लाख पर इयरचं पॅकेज तो घेतोय. आणि त्यावेळेस त्याचं सिलेक्शन झालं त्यावेळेस फक्त 6 लाखाचं पॅकेज होतं. सन 2007 सप्टेंबर, आणि हा सप्टेंबर आहे. मी फक्त 28 सप्टेंबरला आमचा इंटरव्ह्यू झाला होता. आज 21 सप्टेंबर आहे, म्हणजे पुढच्या रविवारी हा मला 2007 नंतर आज म्हणजे खूप वाईट वाटतंय. त्यावेळेस त्या मुलाला पॅकेज दिलता 6 लाखाचा, म्हणजे 50,000 जॉईनिंगच्या वेळेस त्याचं पेमेंट होतं. त्यात 84 लाखाचं इयरली पॅकेज झालंय. त्यावेळेस 99 मध्ये एकच सिलेक्ट झाला. तर त्याच्यानंतर मला एवढंच म्हणायचं आहे, जो मी 1 मिनिट बोलू शकत नव्हतो त्या दिवशी सन 2007ला, तर त्याच दिवशी मी हा डिसिजन घेतला, एक दिवशी आपण माईक घ्यायचं आणि पूर्ण जनता ऐकली पाहिजे. आणि समोर मी आज तासनतास बोलतोय, ह्याचा मला सुद्धा आज आनंद वाटतोय. हेच जर मला त्यावेळेस आलं असतं तर मे बी आता या कंडिशनला आपणा सर्वांचा सहवास मला हा भेटला नसता. तर सर्वच देवांची कृपा की आपल्या सर्वांसोबतच मला राहता आलं, हे माझं भाग्य समजतो. तर असं आत्ता आपण आपल्या मुलांना ज्या पद्धतीने या ठिकाणी शिकवणार, ते आपण सुशिक्षित आहात त्याच पद्धतीने शिक्षण मुलांना द्यावं. आणि आता वेळ खूप होत चाललाय, तर यानंतरचे व्याख्याते माननीय श्री मेघराज बरबडे दादा यांना पण विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं व्याख्यान चालू करावं. आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून गेल्या 4 वर्षापासून पुणेमध्ये असणारे येडेगुरवासीय पुणेरी येडेगुरकर यांच्या वतीनं जो हा पुरस्कार दिला जातो, त्या वर्षीचा पुरस्कार येडेगुर भूषण म्हणून जो एक विशेष पुरस्कार या कार्यक्रमाच्या औचित्याने दिला जातो, तो या नगरीचे माजी नगरसेवक प्रदीपभाऊ गायकवाड यांना येडेगुर भूषण म्हणून पुरस्काराने सन्मानित केलं. या कार्यक्रमासाठी
प्रमुख उपस्थित असणारे या नगरीतील आमदार शंकरशेठ भाऊ जगताप या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी एक वेगळा विचार आपल्या मनामध्ये सांगण्यासाठी आपल्या मनात असणाऱ्या विचारांना पुल्लंघित करण्यासाठी आलेले ॲडव्होकेट शीतल चव्हाण साहेब या कार्यक्रमासाठी गेल्या 4 वर्षापासून, यावर्षी म्हणत नाही, गेल्या 4 वर्षापासून प्रयत्न करणारं हे जे सर्व पुणेरी एनेगुरकरांचा जो ग्रुप आहे तो सर्व ग्रुप विशेषतः गेल्या अनेक वर्षापासून पुण्यात वास्तव्य असणारा एक मोठा समूह इथं आहे आणि त्या समूहाच्या माध्यमातून हे कार्यक्रम केला जातो. वकील साहेब, एनेगुरमधील सर्वच अनुकूल परिस्थिती असणारे पुण्याला आलेत असं नाही आणि सर्वच प्रतिकूल परिस्थिती असणारे आहेत अशातला वाद नाही. अनुकूल परिस्थिती असणारे सुद्धा आहेत आणि प्रतिकूल परिस्थिती सुद्धा असणारे आहेत जे पुण्यात येऊन आपण काही ना काही निमित्तातून एकत्र आलं पाहिजे. आपल्यासोबत आपल्या पाठीमागचे लोक सुद्धा असंच समूहानं जुडले पाहिजेत, तेही पुढे गेले पाहिजेत. हा विचार मनामध्ये ठेवून जो हा पुणेरी ग्रुप एनेगुरकरांनी स्थापन केला, इथं उपस्थित असणारे इकडची तर मंडळींचं काही विशेष कौतुक करावं असं काही वाटतच नाही, तर ती सगळी जवळपास मित्रमंडळी आहेत, एकमेकाच्या सोबतीनं राहिलेली आहेत. पण विशेष वाटतं की या बाजूच्या मंडळींचं आमची उषाताई पाठीमागे बसली, ती इथं याच्या कार्यक्रमाला आली, आनंदची आई कार्यक्रमाला आली. म्हणजे यांच्या पाठीमागं खंबीरपणानं हे उभे आहेत म्हणून ते असे कार्यक्रम इथं साजरा करू शकतात. प्रतिभाऊ आहे, अनिल भाऊ, बमू भाऊ आहे, शिनू भाऊ आहे, अनेक मंडळी आहेत. आपला अनेक रमेश, माझं असं झालंय की तुझं ज्यावेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस 1 मिनिटासाठी जसं झालं होतं तसं झालंय, बोलत नाही अशातला भाग नाही. पण आज इथं सगळे बसलेले पाहून असं वाटतं की बाबा मी काही परका नाही आणि मी काही व्याख्यान देण्यासाठी आलेलं नाहीये. मागच्या वर्षी मी येणार होतो पण मागच्या वर्षी आजारपणामुळे येऊ शकलं नाही, तर यावर्षी मी त्याची भरपाई म्हणून यावर्षीचे उपस्थित राहण्यासाठी इथं आलेलो आहे आणि एक संवाद साधावा आणि आपल्याही आयुष्यातली जी यात्रा आहे आजपर्यंतची त्याचंही कथन समोरच्यालाही करावं आणि समोरच्याचं ऐकून घ्यावं आणि एकमेकात मिसळून जावं या उद्देशानं आज मी इथं आलेलो आहे. हा कार्यक्रम येत असते वेळेस पुण्यासारख्या ठिकाणी कार्यक्रम घेणं ही आजच्या काळात सोपी गोष्ट नाहीये. सर्वात महत्त्वाचं एकत्र येणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि मी अरुणभाऊ, प्रदीपभाऊ, तुम्हाला मी यासाठी विशेष तुम्हाला हे करू इच्छितो की जगात चांगलं म्हणण्यापेक्षा घरात चांगलं म्हटलं पाहिजे. आणि ते आज तुमच्या वाट्याला आलेलं आहे. माणूस घरामध्ये उंबरठ्यामध्ये आल्यानंतर त्याचं एक मान सन्मान ठेवला पाहिजे आणि तो सन्मान आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून ठेवला जातो. विलास माळीचं नाव मला आठवत नव्हतं म्हणून मी थांबलो होतो. म्हणजे फारसं काही शिक्षणाचं गंध नसताना सुद्धा ती मंडळी गावातून इथं आली आणि आपल्या सोबतच दुसऱ्या 4 जणाला ते रोजगार देतात. याचं हे वैशिष्ट्य आहे. अनेक मंडळी आपापल्या कंपनीत असतील, कोण कारखान्यात असतील, कोण आता स्वतःच कारखान्याचे मालक होत आहेत. तो कारखाना छोटा का असेना पण ते आज मालक म्हणून आज पुण्यामध्ये स्वाभिमानानं जीवन जगतात आणि तसंच आपल्या पाठीमागची मंडळी जगली पाहिजे आणि या प्रवाहात आली पाहिजे एवढा एकच उद्देश त्या मंडळीच्या या ग्रुपच्या माध्यमातून निश्चितपणानं असेल. आता निलेश स्वामी गावाकडे एवढी मोठी शेती, गावाकडचं सगळं हे त्याचा काहीच विचार न करता मला पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन काहीतरी करायचंय म्हणून तो पुण्यासारख्या शहरात आला आणि तो इथं अगदी स्थिरावलेला आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत. सांगावं असं वाटतं की विषय आहे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाचा.
एक त्यावेळेच्या या मुक्तीदिनाच्या कालखंडामध्ये एक येणेगूर नगरीचे खूप मोठं योगदान त्या कालखंडामध्ये होतं. कॅप्टन जोशी, व्यंकटेश बापूराव जोशी उर्फ कॅप्टन जोशी, कॅप्टन ही पदवी स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यांना दिलेली होती. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं काम त्यावेळेस आमच्या गावातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्यासोबत केलेलं होतं. त्यामध्ये प्रामुख्यानं कॅप्टन जोशी सोबत दादा जोशी होते. त्याच्यानंतर डॉक्टर DY वैद्य म्हणून, हे आता नाही आहेत येणेगूरमध्ये, पण खूप जणांना माहिती नाही, जुन्याच लोकांना माहिती आहे डॉक्टर वैद्य. डॉक्टर DY वैद्य होते, किरणनाथ कनोरे होते, कंठय्या स्वामी होते, कल्लय्या स्वामी, बंडय्या स्वामी, अशा अनेक मंडळींनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन या मराठवाड्याच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे. या योगदानामध्ये मुस्लिम आणि हिंदू हा वाद नव्हता. ज्या पद्धतीनं त्याचं अपप्रचार केला गेला, कारण आमच्या लहानपणामध्ये आमची आजी जे काही गोष्टी सांगायची की त्यावेळेस अनेकांनी ज्यावेळेस जी काही पोलीस ॲक्शन झाली, अनेक मुस्लिमचे जे होते, जे अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या म्हणत तरी चालेल की ते एकमेकांशी संलग्न होते, अनेकांचे म्हणजे काम करायचे, सगळे जे काही असेल ते अनेक पिढ्यांचा त्यांचा संबंध होता. त्यावेळेस अनेक लोकांनी, मुस्लिमांच्या लोकांना सुद्धा त्यांना त्यावेळेस संरक्षण दिलं आणि हिंदू मुस्लिम हा वादच्यापासून दूर राहिले. भले कासिम रजवी या अत्याचारी माणसामुळं हे जे काही घडलं असेल त्यामुळं त्याला रंगरूप वेगळं देत गेलं असेल, पण असा प्रकार आमच्या गावामध्ये झालेला नाही. निजामाच्या काळात तसं जर पाहिलं, निजामाच्या काळामध्ये हिंदूंच्या प्रत्येक देवळाला, प्रत्येक मंदिराला, छोटं मंदिर असेल, कारण आपल्या गावामधल्या प्रत्येक मंदिराला निजामानी 4 एकर असेल, 8 एकर असेल, 10 एकर असेल, असे जमिनी दिवाबत्तीसाठी त्या काळात दिलेले होते. तो जर हिंदू विरोधी राहिला असता तर हे होऊ शकले नसते. त्यांनी हिंदू विरोध हा नंतरच्या कालखंडामध्ये केला. कॅप्टन जोशींनी एक विभागीय स्तरावर गोविंदभाई श्राफ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्याच पूर्ण संपर्कातले कॅप्टन जोशी होते. मुक्ती स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा त्यांनी गावामध्ये एकत्रीकरण केलं आणि ग्रामविकास मंडळाच्या नावाखाली जिथं पाणंद रस्त्याची योजना सरकार आज राबवत आहे, पण 70 वर्षापूर्वी त्यावेळेस कॅप्टन जोशींनी पाणंद शेतजाग रस्ते, पक्के रस्त्याचं श्रमदानातून, ही सगळी रस्ते त्यांनी श्रमदानातून केलेली आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला घेण्यासाठी आदर्शवत त्यांनी हे घेऊन दिलेलं आहे आणि त्यांचीच उतराई म्हणून हा पुणेरी येणेगूर ग्रुप जो आहे तो, जसं आपला मुक्ती संग्राम दिन हा साधारणतः पितर पंधरवड्यातच येतो, पितराची एक स्मरण करावं, पितरांच्या बद्दल एक आदर करावं, हीच त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि पितरांचा आदर्श, पितरांचं आशीर्वाद असेल तर निश्चितपणानं अशाच गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टीला चालना मोठ्या प्रमाणात मिळाली पाहिजे, ह्या इथं मी नमूद करतो. कारण येणेगूरमध्ये आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं, तालुक्याचं त्यांनी सांगितलं सगळा लेखाजोखा की एवढी मुलं बेरोजगार आहेत. आता आपल्या इथं सुद्धा, आता हा रमेश बोलते वेळेस मला त्यावेळेस वाटलं की अरे हा काशीनाथ दापशिंदीचा मुलगा आहे, पण पुण्यासारख्या ठिकाणी येऊन आपलं जो आहे योगदान तो इथं देतोय. समाजाचं आपण काहीतरी द्यायचंय आणि ते दिलं पाहिजे ही भावना आहे. आता आमच्याकडे एक कुटुंब होतं, कुलकर्णीचा आष्टेकर बंधू आहेत पाठीमागे, शैलेश आणि ते दोघं बंधू आहेत. ते पूर्वाचे म्हणजे ते दुसऱ्या गावचे पण येणेगूरमध्ये राहिले, पण त्यांना आता येणेगूरशिवाय दुसरं गावचं नाव सांगावं असं वाटत नाही. म्हणजे असा लढा येणेगूरच्या लोकांचा आहे आणि हाच ग्रुप एक वेगळ्या पद्धतीनं कसा
कसं काम करता येईल. राजकीय क्षेत्रामध्ये गेलात तर आज किती वातावरण गढूळ आहे हे सांगायची गरज नाही, आणि मशाक सारख्याला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायची गरज नाही. पण आपलं एक कौटुंबिक संघटन जर असेल तर निश्चितपणानं आपला एक मान सन्मान समाजामध्ये राहतो, आणि आपल्या इथल्या सोबतच्या अडीअडचणीत असलेल्या माणसाला निश्चितपणानं अरे ही माझी माणसं माझ्या पाठीची आहे, ही प्रेरणा त्याला मिळते, आणि हेच शक्ती त्याच्यासाठी काम करते, आणि तो निश्चितपणानं पुढे जातो. अशा अनेक उदाहरणं आहेत. मशाकचा मुलगा डॉक्टर जुबेर, त्याच्या आजोबा येणेऊरमधले परमहंस महाराज म्हणून एक खूप मोठी हस्ती होऊन त्या काळामध्ये होऊन गेली, जी पूर्णपणे भगवे वस्त्र परिधान करणारी एक उत्तर भारतीय काश्मीर पंडित ते होते, आणि त्याच्यानंतर ते कुठं गेले माहिती नाही. त्यांची कृपा येणेऊरवरती खूप मोठी आहे. त्यांचं वास्तव्य येणेऊरला होतं, आणि त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येकाला एक एक गोष्ट सांगितलेली होती. ती गोष्ट तुम्ही आयुष्यभर तुमच्या करत चला. तसं मशाकच्या वडिलांना त्यांनी जनावरांचं म्हणजे पशूंच्या याच्यावरती उपचार करणारे जे काही जडीबुटी ज्या काही गोष्टी आहेत त्याचं शिकवण त्यांनी त्याला दिलं होतं, आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी जनावरांची येणेऊरमध्ये सेवा केली, आणि त्याच्याच फळ म्हणून परमेश्वराच्या आशीर्वादाने त्यांचा मुलगा डॉक्टर झाला. अशा अनेक गोष्टी पण आपल्याला त्या माहिती राहत नाही. पण कौतुक या गोष्टीचं आहे की आपण सर्व एक सभागृह भरण्यामध्ये येणेऊरकर एकत्र येतात. या गोष्टीतून कुठेतरी आता आणखी त्याच्यापेक्षा वेगळं पुढं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आपल्या प्रत्येकाचं मन म्हणतं की बाबा आपण इथे कार्यक्रमासाठी आणि केवळ भाषण ऐकण्यासाठी आलेलो नाही. प्रेम एकमेकांचं प्रत्येक जण भेटतात. आज एकमेकाशी आपला संवाद होतो. एकमेकाच्या सुखादुःखाच्या म्हणण्यापेक्षा सुखाच्याच गोष्टी इथं होतात, आणि ज्या अडचणी आहेत त्याच्यावरही चर्चा होते. यासाठी एकत्र येण्याचं हे 17 सप्टेंबरचं एक माध्यम आहे, आणि यालाही आणखी वेगळ्या पद्धतीचं स्वरूप दिलं तर निश्चितपणानं एक चांगलं काम या आपल्या या पुणेरी ग्रुपच्या माध्यमातून होऊ शकतं. आपला कामधंदा सोडून बाकी काहीही करायचं नाही. आपला कामधंदा अगोदर करायचा आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या. तर तुम्ही टिकून राहाल, आणि तुम्ही टिकून राहाल तर समोरचा माणूस तुम्हाला नमस्कार करेल. आपण समूहानं राहत राहिलो, आपल्याला राजकीय कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत, आपल्याला वैयक्तिक कौटुंबिक गोष्टी करायची आहेत. त्या गोष्टी आपण जर करत राहिलो, त्याचा समाजाला आपण इतरांना फायदा देत राहिलो तर निश्चितच आपल्या जीवनाचं सार्थक आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही. आता येणेऊरमध्ये एवढ्या बेरोजगार युवकांची संख्या आहे, पण काम करायची कुणाचीही तयारी नाही. वकील साहेब, नुसतं बेरोजगार म्हणून चालणार नाही. काम करायची त्यांची वृत्ती आणि तयारी ह्या दोन्ही गोष्टी नाही आहेत. कारण मनुष्यबळ किती कमी पडतं हे आम्ही दररोज पावली आमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असतो. आता आमचा शिनुभव इथून जाऊन शेती करतो, येणेऊरची इथून जाऊन शेती करतो, आणि येणेऊरात असणारे मुलं शेताच्या बांधाला माहिती नाही. वडील शेतात गेलं तर त्यांना नेऊन दुपारचा डबा द्यायची म्हणजे प्रवृत्ती नाही. नुसतं टवाळखोरासारखं फिरायचं. हे एवढं आपण किती दिवस त्यांना आपण हे करत राहणार, मार्गदर्शन करणार त्यांना. ती त्यांचीही तयारी असली पाहिजे, आणि आपलीही जबाबदारी आहे की बाबा आम्ही आहोत, तुम्ही इथे या. किंवा पुण्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे छोटे व्यवसाय त्यांच्या तिथे राहून ते करू शकतात. मी वकील साहेब अनेक वेळेस ग्रुपवरती बोलत राहतो, रसवंतीचा विषय देत राहतो. रोडला ज्यांची शेती आहे त्यांच्या एवढा तरी भाग्यवान आणि नशिबान कोण नाही आजच्या काळामध्ये. रोडची 1 एकर शेती घ्यायची म्हटलं तर आज माणूस घेऊ शकत नाही, पण आपल्याकडं काही नाही. एकत्र जमायचं, तिसरंच काहीतरी बोलत राहायचं. मी तुम्हाला नाही म्हणत, गावातल्या लोकांचं मला तुम्हाला हे सांगणं आहे की तुम्ही आता दिवाळीमध्ये गावाकडे या, तुमच्या इतर कार्यक्रमाच्या या, तुमच्या संपर्कात मी तर सांगत राहतो सतत. ज्या वेळेस पडेल त्या वेळेस मी सांगत असतो. हे छोटे तुम्ही चालू करा. अनेक उद्योग आहेत, अनेक
एक व्यवसाय आपला नशीब आहे, आपण राष्ट्रीय महामार्गावरती आता त्याच्या दुरावता त्याच्या तो भाग निराळा, आज ना उद्या तो होईल व्यवस्थित, पण तिथं व्यवसाय करायची ती संधी साधण्याची कला त्या लोकांना जर प्राप्त झाली तर निश्चितपणानं कुसामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं रोजगार निर्माण होईल. तिथलेही लोक अगदी आनंदानं असे एकत्र जमून कार्यक्रम घेतील आणि आपण सर्वांनी एकमेकांनी मिळून हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसं होईल याची जर आपण एक आखणी केली तर निश्चितपणानं हे फारसं काही अवघड काम नाही असं मला वाटतं. पण साहेब 100 लोक आहेत, यांनी ₹1,00,000 द्यायचे नाहीत, यांनी 6 महिन्याला 1,000 रुपये किंवा ज्यांना शक्य होत नाही त्यांनी वर्षभराला 1,000 रुपये एवढं योगदान जर सगळ्यांनी जर जमवलं मिळून तर आरामात लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयाचं ₹1,00,000-1.5 लाख रुपयाचं तर योगदान निश्चितपणाने जमतं. आणि तेच कर्ज म्हणून जर आपण तिथल्या जर एखाद्या तरुणाला दिलं आणि त्याने जर त्याचं जर सोनं केलं तर निश्चितपणानं ती साखळी मोठी निर्माण होते आणि ह्याचा फायदा तिथल्याही बेरोजगार लोकांना मिळेल, मुलांना मिळेल, तेही मुलं प्रवाहात येतील, तेही मुलं आनंदात राहतील. यासाठी पुणेकरांनी आता या आपल्या येणीपूरकरांनी पुणेकर म्हणजे आता पुणेकर झालेलेच आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. अनुराग असतील, त्यांचे विशेष असतील, हे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून यासारख्या ठिकाणी असतात. राजेंद्र घोडके तर तो तर घोड्यावर बसल्यासारखं घोडके आडनाव आहे का त्याचा घोडे तेच माहिती नाही, म्हणजे सातत्यानं त्याचा प्रयत्न असतो. अनेक वेगळ्या अहिल्या देवी मंडळाच्या माध्यमातून असेल, अनेक संघटनेच्या माध्यमातून, राजकीय ह्याच्यातल्या असेल, त्याच्याकडे अनेक आयडियाज त्याच्याकडे आहेत, त्या वाढल्या पाहिजेत, त्या गावातल्या लोकांनी स्वीकारल्या पाहिजेत. केवळ राजेंद्रकडे येऊन पौचार घेणं आणि 2 दिवसाचा मुक्काम करून निघून जाणं हे राजेंद्रचं यश नाही, तर त्या लोक राजेंद्रचा आदर्श घेऊन ते कसं वागतील आणि कसं ते अंमलात आणतील हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक व्हॉट्सअप आज हे सगळे एकत्र जमले ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून. व्हॉट्सअप जसं त्याचा आपण ज्या पद्धतीनं आपण त्याचा घेऊ तसं ते देणारं आहे. चांगल्यासाठी उपयोग केलं तर निश्चितपणानं चांगलं आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून परवा एका मुलीला इंजिनिअरिंगसाठी तिला अडचण आली आपल्या उमरगा डिबेटवरून, तर तिला आव्हान केलं तर ते तिचे सगळे झालं. तसा जो हा सगळ्या आजच्या घडीला तरी आपल्या आपल्या पायावरती स्थिरावलेले आणि स्थिर सावध झालेल्या लोकांचा हा समूह आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण त्याची एक जर वेगळी जर आखणी करून आपण करत राहिलो तर ह्या कार्यक्रम जसं हे आजच्या कार्यक्रमाला जसं घेतोय, बोलवतोय, करतोय तसाच त्याचा मूर्त स्वरूप त्या कार्यक्रमाला येईल आणि त्या अनेक वर्ष चिरकाळ टिकेल. जसं आजही आपण शेतरस्त्याचा विषय आला तर कॅप्टन जोशीचं नाव काढतो, तसंच आपल्या पुणेकर येणीपूरकरांचं नाव निश्चितपणानं निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण वाटचाल करूया. मला आज थोडंसं खूप अवघडल्यासारखं वाटतंय, कारण सगळी जी आहेत ती सगळी समोर बसलेली ही आपल्या कुटुंबातलीच मंडळी आहे. अनेक वर्षानुवर्ष गाठीभेटी झाली नाहीत, कधीतरी काही ठराविक जणांच्या होत असतील, पण एवढी मंडळी इथं असतात आणि त्यांना आनंद आहे की आपल्यातल्या एखादा बोलवावं, एखाद्याचा सत्कार करावा. ही गोष्ट आज लुप्त होत चाललेली आहे, इतिहास जमा होत चाललेली आहे. ही गोष्ट खूपच भाग्यकारक आहे. आपल्या ग्रामदैवत महालक्ष्मीच्या आईचा असेल, परमोस महाराजचा असेल, त्यांच्या कुणाची तरी कृपाचित्र येणीपूरवरती आहे म्हणून ही भावना आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. आणि ही भावना यापुढील काळात प्रत्येकच होत राहावं हीच आजच्या या कार्यक्रमाच्या दिनी माझी आई महालक्ष्मीच्या चरणी आणि परमोस महाराजच्या चरणी प्रार्थना. मला बोलवलात, माझा विषय व्याख्यान मी वकील साहेबांना सुरुवातीला सांगितलं होतं माझं काही व्याख्यान नाही आहे. मागच्या वर्षी उरलेलं थोडंसं मला संवाद साधायचा आहे आणि निश्चितपणानं आपण मलाही कधी आपण विचारत चला, बोलवत चला, मी कधीही तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. कुठल्याही पद्धतीला, कुठल्याही अंगाने, कुठल्याही मदतीसाठी
हा समूह आणखीन बळकट करूया आणि आपल्या बाकीच्या इतरांच्या आपल्या पाठीमागे जे आहेत, ज्यांचं आपल्याला देणं आहे असं वाटतं, त्यांच्यासाठी आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण काम करू, एवढंच आजच्या या प्रसंगी मी व्यक्त करतो आणि मी माझी जागा. दादा धन्यवाद. आपलं मार्गदर्शन हे आमच्यासाठी दरवर्षीच भेटावं असं आम्हालाही वाटतंय, पण दरवर्षी आपल्यालाही येणं शक्य नसते. आपण लास्ट इयरला आजारी होतात, आपणच सांगितलं, पण प्रत्येक वेळेस आपल्याला आमंत्रित करण्याचं आमचं भाग्य आम्ही काही सोडायला तयार नसतो. जसं की चव्हाण सरांनी सांगितलं, आपण फ्लॅट घेतेवेळी किंवा एखाद्याकडून कर्ज घेतेवेळी ज्या व्यक्तीने 1 लाख रुपये जर कर्ज घेतला, तर मला वाटतं गावाकडे ते 2% पासनं आज जवळपास 10% या ठिकाणी व्याजानं पैसे दिले जातात. आणि बँक सुद्धा पर्सनल लोन घ्यायचं म्हटलं वैयक्तिक तुमच्या खर्चासाठी, तर त्या 14% देते. आणि होम लोन जर घेतलं तर 8 ते 9% आहे. आणि प्रायव्हेट जी पतसंस्था आहे ते जवळपास 17% ते 33% आपण जर 20 लाख फ्लॅटसाठी कर्ज घेतला तर तो आपल्याला 20 वर्षासाठी भरायच्या 60 लाख रुपये. मग आपण कमवायचं रात्रंदिवस आणि घर भरायचं दुसऱ्याचं. तर त्यासाठी एडेगुरु ग्रुपच्या माध्यमातून दादांनी या ठिकाणी सांगितलं की 1-2 महिने वर्षातनं काही लोकांनी 1,000 जमा करा, 1 ते 1.5 लाख जमतील आणि ज्याला गरज आहे त्याला ते द्यायचं. जसं आणि ज्या व्यक्तीला आपण देणार आहे ती व्यक्ती सुद्धा असा विचार करायचा की मी बँकेतून पैसा व्याजानं घेते. जर तसा विचार केला, भले की व्याजदर आपण कमी ठेवू, जर 10% आहे तर 5% द्या. तो वार्षिक असतो टक्के, जर बँकेचा टक्के व्याज वार्षिक. आणि प्रायव्हेट जर घ्यायला गेलो तर आपण मंथली पे करतो. जर मंथली मग रात्रंदिवस कष्ट करायचं आणि घर आपलं भरायच्या ऐवजी आपण घर कुणाचं भरतोय हे परकीयांचं. तर मग याच्यासाठी सर्वांनी या आजच्या दिवशी असं प्रयत्न करा की काय 5-50 लाख 1.5 लाख जमतील, ज्यांना गरज आहे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगा. तर ज्यांनी जमा करताय ते त्यांना आपण व्याजानं देऊ. आणि व्याजदर त्यांनी नियमानं जसं बँकेला पे करते तसंच आपल्या या पुणेरी ग्रुपला पे करा. त्याची बढती दरवेळेस वाढत जाईल आणि प्रत्येक गरजवंताला हा याचा उपयोगी पडेल. मग श्रीमंत कोण होईल? दुसऱ्याला श्रीमंत करण्यापेक्षा आपलीच लोक श्रीमंत होऊ द्या ना, यात काय वाईट आहे? तर हे आजच्या दिवशी आम्ही आचरणात आणतो. याच्यासाठी पुढाकार घेऊन याच्यावरती आपण या वर्षभरामध्ये काम करूया. हे काम करत असताना राजूभाऊ आहेत, आनंद आहे, शोभराज आहेत, जे की उत्साही कार्यकर्ते आहेत. पण फक्त उत्साही म्हणून त्यांच्या मागं आपण सर्वांनी जर पाठिंबा दिला तर ते पुढे सुद्धा कार्यरत राहण्यासाठी प्रयत्न होईल. कारण दादा या ठिकाणी आज आल्यानंतर 100 लोक दिसत आहेत. तर राजू दादांना माहिती आहे, पहिल्या वर्षी फक्त काही मोजण्यात पण चेअर भरलेल्या दिसायच्या, बाकीच्या चेअर रिकाम्या होत्या. आज आपल्याला आनंद वाटतोय की एवढे लोक आहेत, तर यापुढे आणखी लोक वाढतील अशी आजच्या दिवशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि यानंतर आजच्या दिवशी सौ रेखाताई दुधबाते यांचा या अहिल्यारत्न पिंपरी चिंचवडमध्ये जो सन्मान झाला तो सन्मान वहिनीचा या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या सन्मानासाठी मी ज्योती धामशेट्टी, त्याच्याकडे रेश्मा इगवे, उज्ज्वला कुलकर्णी, सविता या ठिकाणी कलशिट्टी, सुषमा इगवे या सर्व वहिनींना विनंती करतो की त्यांनी सौ रेखाताई दुधबाते अहिल्यारत्न पुरस्कार यांना सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी मेघराज दादांनी सांगितलं की आपल्या घरातल्या लोकांचं आपणच सन्मान करायचा. जर आपल्या घरातल्या लोकांना आपण जर सन्मानित नाही केलो किंवा त्याचं चांगुलपणा आपण कोणासमोर जर नाही मांडला तर ते दुसरे काय मांडतील असं विचार, त्यांच्या विचाराला
मी सुद्धा अनुमोदन करतो की प्रत्येकाने आपल्या घरातल्या व्यक्तीला नाव ठेवण्यापेक्षा त्यांना चांगलं म्हणण्याची वृत्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढेही काही होणार नाही. जे अध्यक्ष होते माननीय श्री अरुणभाऊ पवार, अध्यक्ष मराठा जनविकास संघ पिंपरी चिंचवड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलावे आणि शुभेच्छा बद्दल. सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन यासाठी बलिदान दिलेल्या सर्वच हुतात्म्यांना, वीर शूरांना विनम्र अभिवादन. आणि आज पुणेरी येणेगुरकर ग्रुप यांनी जो हा कार्यक्रम सादर केलेला आहे मुक्ती दिनाचा आणि सर्व ग्रुप एकत्र एक संघ एक परिवार म्हणून एकत्र आणलेला आहे, त्याबद्दल सर्वच परिवाराचं, आयोजकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन. आजच्या कार्यक्रमासाठी चिंचवड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप, वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले ॲडव्होकेट शीतलभाऊ चव्हाण, तसेच श्री मेघराज बरबडे सर आणि ज्यांचा सत्कार केला मराठवाडा भूषण, मराठवाडा रत्न प्रदीपजी गायकवाड साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून कमलेश पवार सर, राहुल जवळकर, शशिकांत दुधारे, अजयदादा दूधभाते आणि ह्या कार्यक्रमाचं स्वागत म्हणून आणि ज्यांनी आयोजन केलं, नियोजन केले ते अनुराग भाऊ दूधभाते, राजेंद्र भाऊ गोडचे, अनिल इगवे, रत्नदेव कुलकर्णी, आनंद भाऊ मिरगे, शिवराज बनसोडे सर, मंगेश भोसले सर, लक्ष्मण भाऊ कांबळे, परमहंस महाले, अमोल माळी सर, महादेव माळी सर, विलास कल्याणकर, रमेश रामशेट्टी सर, अजित राजपूत सर आणि राजेपुरा कांबळे भाऊ आणि सर्वच मित्र परिवार. आता कार्यक्रमाला वेळ झालेला आहे, मला जास्त बोलताही येत नाही आणि ॲडव्होकेट सरांनी खूप आपल्याला छान मराठवाडा मुक्ती संग्रामबद्दल माहिती दिलेली आहे, तर मी तेच काही जास्त उल्लेख करणार नाही. पण ज्यांनी या मराठवाड्यासाठी आपली आहुती दिलेली आहे त्यांना पुण्याच्या विनामरण करतो, कारण त्यांनी आज एवढा लाड दिला म्हणून आज आपण इथपर्यंत आहे आणि आपला मराठवाडा टिकलेला आहे. कारण जे ऐकलेलं आहे त्यामधून आपल्या मराठवाड्यामध्ये 2 संस्थान होते, एक निजामशाही होते आणि रजकारशाही, तर ते दोघेही म्हणजे आपल्या भारतामध्ये येण्यासाठी तयारच नव्हते. कारण आता सरांनी सांगितलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947ला जरी स्वतंत्र झालं तर आपला मराठवाडा विलीन होऊन त्यामध्ये, आणि तोही एवढ्या मोठ्या मनानं की विनाशक 13 महिने 2 दिवसानंतर तो विलीन झाला, म्हणजे सामील झाला. आणि त्यानंतर स्वतंत्र झाल्यापासून आपल्या मराठवाड्याचं मी तर दुर्भाग्यच म्हणत, मी तसं कोणाबद्दल बोललं नाही पाहिजे, कुण्या राजकारणाबद्दल बोललं नाही पाहिजे. जर राजकारणाबद्दल जर बोललो द्वेष म्हणून तर मला परमेश्वर कधी माफ करणार नाही. तसं मान्यवर सांगायचं झालं तर आपल्या मराठवाड्यातील नेते मंडळी असे आहेत की आपण त्यांच्याबद्दल बोलूच नाही, की कारण त्यांचं जे गाव आहे त्यांच्या गावाला जायचं म्हणलं तर रस्ता नाही. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असू शकतं? आज त्यांच्या गावाला जायचं म्हटलं तर गुडघे एवढे खड्डे. मग जी व्यक्ती आज मंत्री असून, आमदार असून, खासदार असून, जर तो त्याला घराचा, गल्लीचा आणि गावाचा जर विकास करत नसेल, जे एखाद्या काळात तालुक्याला 200, 250, 300 गावं असतात, तर तो इतर तालुक्याचा काय विकास करणार? आणि विकास म्हणजे काय असतो? तर आज हा 99% जे काही खासदार, आमदार असतात, राजकारणी असतात त्यांच्यावरच अवलंबून आहे. आम्ही स्टेजवर बसलेले मान्यवर, आम्ही समाजसेवक आहे. आम्ही आमच्या संसारातून, छोट्याशा व्यवसायामधून आम्ही किती समाजसेवा करणार आहे? आज मी सुद्धा माझं कौतुक केलं नाही पाहिजे सर, आम्ही 2012 पासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आम्ही साजरा करत आहोत आणि मराठवाडा भवन झालं पाहिजे. एका बाजूला आजच्या ह्या ठिकाणी बोललं नाही पाहिजे, हेच पण वाढतो त्या गोष्टीत आणि दुःख पण वाटतो सर. आपली पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी 4 ते 4.5 लोकसंख्या आहे आणि आजच्या दिवसाला मी पुण्यातून नाही बोलतो, मला तिकडेच काही जास्त माहीत नाही, पिंपरी चिंचवडमधलं बोलतो सर. आज 4-4.5 लोकसंख्या असताना आपली कुठेही 1 गुंठा जागा किंवा आपलं कुठेही सभागृह नाही सर. मला तो त्या गोष्टीचं होतं, माझ्याकडे कामगार लोक बिगारी काम करणार आहे, माझा बांधकाम व्यवसाय सर. त्या बिगारी लोकांनी 400-500 रुपये काम करून त्यांनी 5 गुंठे जागा घेतली आणि पत्र्याचं शेड उभं केलं की आपल्या गावावरून कधी लोक आली, देऊ आनंदी काय सुखदुःखानिमित्त आली तर एक कुठं तर त्यांना ठिकाण मिळालं आहे. पण आज आपल्या मराठवाड्यातील मी पण एक छोटा मोठा उद्योजक आहे, कमीत कमी 500च्या पुढं 100 कोटीच्या पुढं त्यांचा टर्नओव्हर आहे. पण जर त्याच्या भावना होत नाही, आपली इथं एक जन्मभूमी आहे आणि जन्मभूमी आपली गावाकडे आहे, पण त्यांच्या भावना वेगळाच केलेल्या आहे. त्यांना वाटतं की आपण एवढं आपल्याला आईवडिलांच्या पुण्य येणं
आणि परमेश्वराने बनवून दिलेलं आहे. त्यांना घासातल्या समाजासाठी द्यायला पाहिजे अशी त्यांना भावना प्राप्त झाली पाहिजे असं मला आपल्या स्टेजवरून वाटतं. आणि आम्ही 2012 पासून मराठवाडा भवन झालं पाहिजे म्हणून जागेसाठी सर आमच्याकडे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, खासदार आमदार त्यांच्याकडून आमच्याकडे एवढे पत्र आहेत. इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जागा यांना उपलब्ध करून द्या म्हणून. सर काय असतं, राजकारणी असतात त्यांची ती पद्धत असते, जागा द्या म्हणून सांगायचं. आम्ही जेव्हा मुंबई पत्र घेऊन यायचं की त्या अधिकाऱ्याकडे आलं तर तुम्हाला की हे नियमातच बसत नाही. ते म्हणले त्यांना पत्र देऊन द्यायला तिथं काय चाललेलं आहे आणि कुठं कायदाच नाही की तुम्हाला हे जागा दिली पाहिजे म्हणून. मग हे सर्व आम्ही पाहिल्यानंतर आपला समाज एवढा इतकं मोठा आहे. मग गेल्या वर्षी मी माझी स्वतःची जागा 10 गुंठे मराठवाडा भवनासाठी दान म्हणून दिलेली आहे. एवढं काय सांगायचं आहे की स्वतःची बांधकाम आहे, आपल्याला मोठा एक सभागृह हॉल करायचा आहे, तिथं 100 मुलींचं हॉस्टेल करायचं आहे, 100 मुलांचं हॉस्टेल करायचं आपल्याला. आणि आज काय होतं, एखादा सभागृहाचा हॉल जर घ्यायचं म्हणलं आपल्याला, एक छोटा कार्यक्रम असेल तर आज 1.5-2 लाख रुपये लागतात. आज आपल्या कष्टकरी माणसाने आणायचे कुठून एवढे पैसे? सगळ्यात महत्त्वाचं आज महागाई एवढी आहे तर आपल्याला तिथं मोठं सभागृह करायचं आहे, 100 मुलींचं हॉस्टेल, 100 मुलांचं हॉस्टेल करायचं आहे आणि आपल्याला तिथे एक रेस्टॉरंट पण करायचं आहे. आज काय झालं, शहरामध्ये कोणाचा किती फ्लॅट मोठा असेल, जर आपले 4-5 नातेवाईक आल्यानंतर सगळ्याची परेशानी होती, पाहुण्याचीही परेशानी होती आणि आपलीही परेशानी होती. तर त्यामुळे आपल्याला हे आपल्यास एवढं का सांगतोय की ह्या माध्यमातून आपल्याला माझ्याकडे जेवढं काही घासातलं घास होतं मी जेवढं समाजासाठी दिलेलं आहे, तर हे बांधकाम आपल्याला या 2-3 वर्षामध्ये आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे. काय तुम्ही 100 मिनिटं द्या, 1 रुपये आम्हाला देऊ नका, तुम्ही 100 मिनिटं द्या, 50 मिनिटं द्या, 5 पोती सिमेंट द्या, जेवढी आपली सोयीची ना जेवढं काही समाजाची बांधिलकी म्हणून समाजाचं आपण देणं लागतं म्हणून आपण या पद्धतीने काम आपण सगळं केलं पाहिजे. आणि येणेकरू ग्रुपचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण आज एक संघ राहत आहात, एकमेकांना सहाय्य करू. जे वाक्य आहे ते तुम्ही अंमलात आणत आहात आणि गव्हर्नमेंटच्या जागेवर कामं करत असतं, त्यांची पॉलिसी असते. त्यांची पॉलिसी आज पाहायला गेलं या 10-15 वर्षातली फक्त खुर्ची वाटवण्यासाठी आणि स्वतःचं पद टिकवण्यासाठी आणि बळेजाव करण्यासाठीच आहे. कार्यकर्ते सांभाळले जाते, त्या पद्धतीने समजले जाते. तिकडे कार्यकर्त्याला पण लोक देत नाही, कारण कार्यकर्ता मोठा झाला तर त्यांच्या जागा फिरायला कोणी राहणार नाही. ही त्यांची एक टेंडन्सीच असते. तर गव्हर्नमेंटच्या जागेवर त्यांचं काम करतात, पुढारी मठासाठी त्यांचं काम करतात. त्यापेक्षा आपण समाजाचं देणं म्हणून काय काम करता येतं त्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करूया की जेणेकरून मध्ये जेवढे काही आपले शेतकरी असतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये स्टेजवरील मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्वांच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकऱ्याला त्यांना जे काही झाडं लागतील, त्यांना फळाची झाडं लागतील, प्रत्येक शेतकऱ्याला 5-5 झाडं देऊया. आज नाही पण 4-5 वर्षाच्या ते बिचाराचं त्याच्यामधून 5-10 हजार रुपये 20,000चं त्याचं उत्पन्न होईल आणि त्याला तेवढी आपली मदत होईल. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आज प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जागा आहे, गव्हर्नमेंटच्या जागा म्हणजे स्कूल असतात, रिकामी मैदानं असतात, या गावामध्ये रस्ते असतात, तर तिथं आपण कमीत कमी 300 ते 400 माझे भाऊ घोडके दुधाचे भाऊ आहेत सर्वांच्या माध्यमातून आपण वृक्षारोपणही करूया. कारण आज काळाची गरज आहे. कारण आता 2020-21 मध्ये कोरोनाचा महाकाळ होता, त्यामध्ये आपण वाचलं हे फक्त असं मला वाटतंय. मी काही जास्त मोठा नाही स्टेजवर मांडण्यापेक्षा, पण आपल्या आईवडिलांची पुण्याई आणि आपल्या आयुष्यात आपण केलेलं कर्म ह्या माध्यमातूनच आपण वाचलेलं आहे. कोरोना असं नाही म्हणलं की चुकीच्या माणसाकडे जायला पाहिजे आणि पुण्यवान माणसाकडे जायला नाही पाहिजे, असं काही नाही. कारण ते मुलीपासून ते हातीपर्यंत प्रत्येकाला कोरोना होऊन गेला होता, तो व्हायरस होता आणि त्यावेळेस माणसाला ऑक्सिजनची गरज होती. पण सर मला अध्यक्ष केलेलं आहे, माझा विषय जरी वेगळा वाटत असेल पण प्राण्यात बदल झाला कोरोना झाल्यापासून. आपण जर छोट्या छोट्या रील्स पाहिल्या तर प्राण्याला मदत करायला नाही, घासाला घास द्यायला लागलेला आहे, त्याला घास बनवलेला आहे. पण मी पाहिलंय म्हणजे मी पण असेल त्यामध्ये माणूस हा फायबरसारखाच राहिला. म्हणजे एखाद्या रोलर खायचं ते फायबर बघा ते कसं ताण तसंच राहतं, त्याप्रमाणे माणसं 10% बदल झालेला नाही. तर कमीत कमी कोरोनामध्ये आपल्याला पुनर्जन्म झालेला आहे. तर ठीक आहे, काल मी काही चुका केल्या असतील, समाजसेवेत केली असतील, व्यवसायामध्ये केली असतील, कुणाला त्रास देण्यात केले असतील, काय समजा माझी मनस्थिती बिघडल्यामुळं त्यात कुठं प्रत्येकाने सुधारणा करून आपण चांगल्या बुद्धीनं आपण कोणाला मदत केली पाहिजे. ठीक आहे, संसारात प्रत्येकाला अडचणीत महागाई खूप आहे, पण आज एखाद्याची परिस्थिती नसतं आपण त्याला 2,000 रुपयाचं साहित्य शिक्षण घेऊन देऊ शकतो. तेवढी जर आपण एक मनाची दानत म्हणा अगर मनाचा मोठेपणा करून आपण प्रत्येकाने एकमेकांना सहाय्य करू, या माध्यमातून पुढे जाऊया. आणि आज या ठिकाणी मला एवढा मोठा बहुमान दिला की मला या कार्यक्रमाचे दुधगादेव असतील, घोडके भाऊ असतील, सर्व त्यांचा मित्र परिवार येणेकरू ग्रुप त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांचं पुनश्च अभिनंदन करतो. रामकृष्ण. धन्यवाद भाऊ. यानंतर या कार्यक्रमाचं आपण म्हणतो की शेवट जर प्रत्येकाचं आभार मानायचं तर मी आभार प्रदर्शनासाठी बोलवतोय अनंत बिरगे यांना. त्यांनी या कार्यक्रमाचं आभार मानावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला सर्व मान्यवर मंचावर उपस्थित सर्वजण उपस्थित राहील.
त्याबद्दल पुणेरी एनिगुरकर ग्रुपच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. आणि मला एक गोष्ट तर आवर्जून सांगावीशी वाटते. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पवार यांचं आहे ना सामाजिक कामामध्ये एवढं आहे की आता ते सांगायला तेवढं वेळ खूप झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे भरपूर असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पुरस्कारोत्तम असो, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं मराठवाड्यासाठी स्वतःच्या म्हणजे 10 गुंठे जमीन त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलला बांधण्यासाठी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची. आणि दुसरी गोष्ट 25 सप्टेंबरला प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ते साजरा करणार आहेत. तर आपण सर्वांची उपस्थिती तिथे पण बहुसंख्येने उपस्थित राहा त्यांच्यातर्फे निमंत्रण. आणि उपस्थित सर्व उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष वक्ते खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं. मला आठवतं आहे आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळेस ॲडव्होकेट शीतल चव्हाण साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं. त्यावेळेस आणि आता खूप बदल झाला सर. असंच बहुसंख्येनं आम्ही कार्यक्रम घेऊ, अशी संख्या वाढलेली दिसेल तुम्हाला. आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून समाज उपयोगी काहीतरी आपण समाजात देणं या निमित्तानं काहीतरी करू, नक्कीच करू असं तुम्हाला मी आश्वासन गवाही देतो या ठिकाणी. आणि आपण सर्व एनिगुरकर या ठिकाणी या निमित्ताने एकत्र आलात. असंच पुढील काळामध्ये आपण सहकार्य करून सर्वजण असंच एकत्रित यावं अशी विनंती करतो. आपलं सर्व कार्यक्रम आता शेवट झालेला आहे. यानंतर एक स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की राष्ट्रगीत होईल. सर्वांनी राष्ट्रगीत म्हणायच्या नंतर कार्यक्रमाचा शेवट होईल. एक सन्मान या ठिकाणी होईल. ज्यांनी या ठिकाणी व्हिडिओग्राफी कांबळे सर यांचा सन्मान या ठिकाणी होईल. तर मी आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते